हं, येतोय. हा. ओके. सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग सीपीडी विभागाच्या वतीने सीटीईटी म्हणजेच सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट जी आज आपण ज्या टेस्टसाठी 30 जानेवारीला सामोरे जाणार आहोत, या मार्गदर्शन शिबिराचे आजचे आयोजक तसेच आपणा सर्वांचे प्रेरणास्थान सन्माननीय डॉक्टर पी.व्ही. जाधव साहेब यांचे प्रथमतः मी या मार्गदर्शन शिबिरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तसेच या मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शशिकांत शिंदे, अधिव्याख्याता डायट सिंधुदुर्ग यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. या आजच्या उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी सीटीईटीच्या 30 जानेवारी ज्या परीक्षेच्या साठी आपण सर्वजण या ठिकाणी सामोरे जाणार आहोत किंवा उंबरठ्यावर आहोत. या सीटीईटी परीक्षेच्या साठी आमच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय डॉक्टर प्रकाश जाधव साहेब आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत आणि प्रास्ताविक करणार आहेत या कार्यक्रमाचे. साहेबांचं या ठिकाणी जवळपास 30 ते 40 वर्षाचा जो अनुभव आहे, हा शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय आणि अकॅडमिक दोन्ही बाबींचा हा अनुभव त्यांचा या ठिकाणी, त्या अनुभवाचे आपण या ठिकाणी थोडेफार का होईना प्रमाणात मानकरी ठरणार आहोत. साहेबांना मी विनंती करतो की आपले या ठिकाणी शुभेच्छा आणि थोडंसं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विभाग सीपीडी विभाग यांच्या वतीने केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा मार्गदर्शन एक दिवसीय या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आजच्या या मार्गदर्शन शिबिरासाठी आमच्या सीपीडी विभागाचे सहाय्यक अधिव्याख्याता शशिकांत शिंदे सर, त्याचबरोबर या विभागाच्या प्रमुख डॉक्टर मिसाळ मॅडम, या विभागाचे सहाय्यक भला सर, त्याचबरोबर आजच्या या ऑनलाईन शिबिरामध्ये उपस्थित असणारे सर्व मार्गदर्शक, त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी. खरं तर आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये कोणत्याही सेवेला सामोरे जात असताना प्रत्येक ठिकाणी या पात्रता परीक्षेला आपणाने सामोरं जावं लागतं. आणि मग शिक्षक व्हायचं असेल तर सध्या आपणाने सीटीईटी किंवा टीईटीला सामोरं जावं लागतं. या संदर्भामध्ये आपण डीएड बीएडच्या कोर्समध्ये या संदर्भातला अभ्यास आपण करतच असतो, त्या परीक्षा उत्तीर्ण होत असतो. परंतु शासनामार्फत केंद्र स्तरावर किंवा राज्य स्तरावरती या ज्या पात्रता परीक्षा आहेत, या पात्रता परीक्षेमध्ये आपण पात्र ठरलो तरच शिक्षक पदासाठी आपण पात्र होत असतो. ही केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा ही 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. आणि मग या संधीचा लाभ या जिल्ह्यातील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी व्हावा, यासाठी डायट सिंधुदुर्गच्या वतीने गेले 3 वर्षापासून या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन माननीय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. गेल्या 3 वर्षापर्यंत आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला, यामधून आतापर्यंत
10 विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनामुळे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शिक्षक होण्यासाठी त्यांना मदत झालेली आहे. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी या परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि डाएट या प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ व्हावा म्हणून या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यापूर्वी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना शिक्षक होण्यासाठी या TET किंवा CTET परीक्षेला सामोरं जावं लागत होतं. पण तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिकचा समावेश केलेला आहे किंवा RTEच्या कक्षेमध्ये आलेले असल्यामुळे आता ही परीक्षा पूर्व प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षक म्हणून ज्यावेळेला आपण या ठिकाणी रुजू होऊ तत्पूर्वी आपणारी या परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य होणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आमच्याकडे अधिव्याख्याता म्हणून जरी असले तरी देखील त्यांच्या CTET, CET त्याचबरोबर नेट सेट आहेत आणि याच्यात या संदर्भातला या पात्रता परीक्षेच्या संदर्भामध्ये त्यांनी पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि याचा त्यांना खूप मोठा असा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, राज्यातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे या शिबिराचा लाभ आपणा सर्वांना होईल. एक दिशादर्शक म्हणून त्याचा आपल्याला उपयोग होईल. परीक्षेला कसे सामोरे जावे, अभ्यास कशा पद्धतीनं करावा याच्या ज्या ट्रिक्स आहेत, ज्या क्लुप्त्या आहेत, याचं निश्चितपणे एक दिशादर्शक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन शिंदे सरांच्याकडून होणार आहे. तेव्हा याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा यासाठी एक डाएटचे प्राचार्य म्हणून आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. आपण उद्याच्या परीक्षेसाठी जे उद्याच्या परीक्षेच्या उंबरठ्यावर जे अध्ययन करते आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनी आहेत यांच्यासाठी शुभेच्छा ह्या नक्कीच लाभदायक ठरतील आणि मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या ठिकाणी ह्या उद्घाटन प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि आमचे वक्ते आजचे जे शशिकांत शिंदे सर आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी पुढचं जे मार्गदर्शन आहे ते आमच्या सर्वांसाठी करावं आणि उद्याचे जे भावी शिक्षक आहेत त्यांच्या भविष्याचा वेध हा आपणच घेणार आहात आणि आपल्या ह्या ज्या काही क्लुप्त्या आहेत, जे यशस्वीता आहे ती आमच्या समोर नक्कीच आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. त्याबद्दल मी या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शनासाठी पुढील सूत्र हाती घ्यावी. धन्यवाद. ओके. तर CTET आणि TET परीक्षा कशा प्रकारे उत्तीर्ण व्हायची याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत. मी स्वतः TET CTET परीक्षा पास आहे काहीही विशेष अभ्यास न करता. विशेष अभ्यास न करता म्हणजे काय, कारण आपल्याकडे बघा एक D.Ed B.Ed किंवा M.Ed झाल्यावर एक आपल्याकडे एक नॅचरल ॲबिलिटी आलेली असते प्रश्न समजून घेण्याची आणि उत्तर काढण्याची. त्या नॅचरल ॲबिलिटीवर ही परीक्षा पास होता येते. विशेष अभ्यासाची तितकी काही गरज नाही. जर आपल्याकडे अप्लाइड नॉलेज आणि ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न सोडवण्याचं नॉलेज असेल तर ही परीक्षा लवकरात लवकर पास करता येते. आता आपण या शिक्षक पात्रता परीक्षेची पार्श्वभूमी काय आहे, तर पार्श्वभूमी बघा काय आहे. शिक्षण हक्क अधिनियम म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आला 2009 साली, त्या राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मधील कलम 23(1) अन्वये शिक्षक पात्रता परीक्षा सुरू केलेली आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत 2013 पासून या टीईटी परीक्षेचे आयोजन केले जाते आणि केंद्र शासनामार्फत दरवर्षी 2 वेळा फेब्रुवारी आणि सप्टेंबर अशा जवळपास 2 महिन्यामध्ये ही परीक्षेचं आयोजन केलं जातं. पण अलीकडच्या काळात कोरोनामुळे ही परीक्षा पुढे गेली होती. दरवर्षी 2 वेळा ही परीक्षा होते. आता जर 31 जानेवारी 2021 ला परीक्षा झाली की पुढची परीक्षा ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये 100% परीक्षा होणार. दरवर्षी 2 परीक्षा होतात सीटीईटी परीक्षेच्या. त्यानंतर अभियोग्यता चाचणी परीक्षा देण्यासाठी सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. या परीक्षा तुम्ही उत्तीर्णच हव्यात. कितवीसाठी तर पहिली ते आठवीचे शिक्षक होण्यासाठी टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला अभियोग्यता चाचणी द्यावी लागते. आता बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक होण्यासाठी, म्हणजे पूर्व प्राथमिक पासून उच्च माध्यमिक तुम्ही कोणताही शिक्षक व्हायचा असेल तर तुम्हाला यापुढे सीटीईटी आणि टीईटी अनिवार्य केलेला आहे या नवीन धोरणामध्ये. आता याची अंमलबजावणी कधी होईल तर शासन लवकरात लवकर याची अंमलबजावणी करू शकतं आणि यानुसार परीक्षेचं पॅटर्न देखील चेंज होईल. आणि यापुढे आणखीन काय म्हणलंय की यापुढे शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक शिक्षकाला मुलाखत द्यावी लागेल. मुलाखत किंवा डेमो द्यावा लागेल. एखादा डेमो देऊन शिकवावा लागेल आणि त्यानंतर विद्यार्थी किंवा तो जो शिक्षक आहे त्याला आपल्याला भरती करण्यात येईल. म्हणजे 3 चाचण्या झाल्या आता, टीईटी, सीटीईटी, अभियोग्यता चाचणी आणि मुलाखत किंवा डेमो, अशा 3 टप्प्यातून यापुढे शिक्षक भरतीला सामोरं जावं लागेल. हे कशामध्ये सांगितलंय तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असे मुद्दे ऍड केलेले आहेत. आता ही सीटीईटी परीक्षा कधी आहे? 31 जानेवारी 2021 पाहिजे. हे 31 जानेवारी 2021 या दिवशी ही सीटीईटी परीक्षा आहे. पहिला पेपर जो आहे तो सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत आहे आणि दुसरा पेपर आहे 2 ते 4:30, 9:30 ते 12 आणि 2 ते 4:30. आता यापुढे बघा, मागील 2 परीक्षेपासून बीएड पदवीधारक जो आहे, बीएड जो आहे पदवीधारक, त्या सर्वांना सीटीईटी पेपर 1 देखील देता येतो. आतापर्यंत आपल्याला काय माहित होतं की बीएड कम्प्लीट असेल तर बीएड कम्प्लीटला फक्त पेपर 2च देता येतो. पण गेल्या 1 वर्षापासून म्हणजे मागील 2 परीक्षा असं झाल्या की ज्याच्यामध्ये पेपर 1 ची देखील परीक्षा बीएड धारकांना देता येते. यापुढे 1ली ते 5वी शिकवण्यासाठी सुद्धा बीएड पदवीधारक शिक्षकांना नेमता येतं. पण नेमणूक झाल्यानंतर त्यांना 6 महिन्याचा काहीतरी कोर्स पूर्ण करायचा आहे आणि तो कोर्स पूर्ण करण्याची अट आहे. त्यामुळे बीएड धारक जे आहेत ते यापुढे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीची परीक्षा देऊ शकतात आणि डीएड प्लस ग्रॅज्युएशन असेल तर ते सुद्धा दोन्ही परीक्षा देऊ शकतात. फक्त डीएड असेल तर एकच परीक्षा देता येते. पुढे पात्रता गुण किती आहेत बघा. पात्रता गुण सर्वसाधारण किंवा खुला प्रवर्गाला 150च्या 60% गुण मिळायला पाहिजे. 150च्या 60% म्हणजे 90 गुण मिळायला पाहिजे. आणि मागासवर्गीय प्रवर्ग जे आहेत, मागासवर्गीय प्रवर्गाला 150च्या 55% गुण मिळायला पाहिजे. 55% म्हणजे 83 गुण होतात. खरं तर हे 82.5 होतं, पण 0.5 मार्क पकडले जात नाही, त्यामुळे त्याचं राऊंड फिगर 83 होतं. 83 मार्क मिळायला पाहिजे. आणि ज्यावेळेस समजा 150 पैकी एखादा दुसरा प्रश्न कॅन्सल झाला, रद्द झाला, समजा 2 प्रश्न रद्द झाले तर 148 प्रश्न होतात. मग 148 पैकी 60% आणि 148 पैकी 55% अशा प्रकारे पासिंग केलं जातं. तर सीटीईटी परीक्षेमध्ये शक्यतो 1 किंवा 2 प्रश्न रद्द होतात, एखादा दुसरा प्रश्न रद्द होतो. पण आपल्याला टीईटी परीक्षेत अनुभव आहे. टीईटी परीक्षेत गेल्या 2 परीक्षेमध्ये बघितलं आपण तर त्यांनी खूप प्रश्न रद्द केले आणि खूप प्रश्नामध्ये संदिग्धता होती, टायपिंग मिस्टेक होता, अशा प्रकारे टीईटी परीक्षा झालेला आहे. तर सीटीईटी परीक्षा शक्यतो असं होत नाहीये. सीटीईटी परीक्षेचं आयोजन हे सीबीएसई मार्फत करण्यात येतं. पुढे बघा, आता आपण थोडंसं राईट ट्रॅकला येऊयात की आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे आणि मग परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी काय करावं लागेल. माझ्या डोक्यात असं टार्गेट आहे. आज 16 जानेवारी आहे आणि 16 जानेवारी ते 31 जानेवारी जर समजा असं कोणी कॅन्डिडेट असेल की आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही किंवा काही विशेष अभ्यास झाला नाहीये, पण तरी देखील मला ही परीक्षा
पुढील 15 दिवसात अभ्यास करून पास करायच्या, तर त्यांना देखील ही परीक्षा पास होता येते बघा. पुढील 15 दिवसात देखील ही परीक्षा पास होता येते. फक्त त्यासाठी काय लागतं बघा, प्रत्येक विषयात किती गुण मिळवायचे हे ध्येय निश्चित करून अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे काय बघा, की पेपर 1 चा जर आपण विषय घेतला, पेपर 1 ला आहे पहिली लँग्वेज मराठी, दुसरी लँग्वेज तुम्ही हिंदी घेतली असेल, मराठी, हिंदी, मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित. प्रत्येक विषयात तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की मला कोणत्या विषयात किती गुण मिळवायचे आहेत. मराठीमध्ये मला 30 पैकी 20, 22 किंवा 25 गुण मिळवायचे आहेत. हिंदीमध्ये मला 30 पैकी 22 गुण मिळवायचे आहेत. मानसशास्त्रामध्ये मला 30 पैकी 20 असे गुण मिळवायचे आहेत. परिसर अभ्यासामध्ये मला 30 पैकी 15 किंवा 18 गुण मिळवायचे आहेत. आणि त्यानंतर गणितामध्ये मला 30 पैकी 15 मिळाले तर चालेल. असं तुम्हाला टार्गेट निश्चित करता यायला पाहिजे की मला किती गुण कुठल्या विषयात मिळायला पाहिजे. आता समजा गणित एखाद्याला अवघड जात असेल, तर या 15 दिवसात गणिताचा अभ्यास करणं चुकीचं आहे. कारण मुळात आपल्याला गणित अवघड जात असेल तर तेथून तुम्हाला मार्क मिळणारच नाहीत. मग जिथे मार्क मिळतात त्या विषयाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी मार्क मिळतात, मराठीत मार्क मिळत असेल त्याचा अभ्यास करा, हिंदीमध्ये मिळत असेल त्याचा अभ्यास करा, गणितात मिळत नसेल त्याचा अभ्यास करू नका. मग गणितात काय अभ्यास करायचा, जे टॉपिक सोपे आहेत, जे टॉपिक सोपे आहेत तुम्हाला समजतात तेवढाच टॉपिकचा अभ्यास करायचा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळं अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करता येईल. परिसर अभ्यास मध्ये समजा अवघड वाटत असेल, जितकं सोपं आहे तितकं करा, जे अवघड आहे ते करू नका. हा महत्वाचा पॉइंट आहे. पुढचा बघा महत्वाचा मुद्दा काय, इंग्रजी व हिंदी प्रश्न समजून घेण्याचा सराव पाहिजे आपल्याला. भरपूर वेळा काय होतं, हिंदी प्रश्न देखील तुम्ही वाचताय पण हिंदी प्रश्न त्याच्यातला काही शब्द समजत नाहीत. आता आपल्याला बघा अध्ययन म्हणजे अधिगम अशा प्रकारचा हिंदी शब्द असतो है ना, वेगवेगळे शब्द असतात बघा. त्यामुळं सीटीईटी परीक्षेमध्ये काही महत्वाचे हिंदी शब्द येतात, परीक्षेमध्ये वारंवार हिंदी शब्द येतात, मानसशास्त्रामध्ये, परिसर अभ्यासामध्ये, गणितामध्ये. तर ते शब्द तुम्हाला माहित पाहिजे आधीच. त्यामुळे इंग्रजी व हिंदी प्रश्न समजून घेण्याचा तुमचा सराव पाहिजे. तुमचा सराव असेल, सराव म्हणजे असे काही काही एक 200-300 प्रश्न तुम्ही समजून घेतलेत, त्याच्यातले कीवर्ड तुम्ही समजून घेतलेत, तर तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आणखीन काय बघा, सोप्या घटकाचा चांगला अभ्यास हवा. जे सोपे घटक आहेत त्याचा चांगला अभ्यास हवा, जेणेकरून त्यावर एखादा प्रश्न आला की त्याच्यामध्ये चूक होता कामा नये, त्याच्यात पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळाला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी आहे. किमान अभ्यास व उजळणी जास्त. आता बघा किमान अभ्यास म्हणजे काय, तुम्ही किमान अभ्यास करा, काही सोपे घटक घ्या, ज्याच्यात मार्क मिळतात ते घटक घ्या आणि त्याची उजळणी जास्त करा, रिव्हिजन जास्त करा. 100% अभ्यास करणे म्हणजे 100% नापास होणे, असं मी वाक्य म्हणत असतो बघा. वाक्य काय सांगतोय मी, 100% अभ्यास करणे म्हणजे 100% नापास होणे किंवा अनुत्तीर्ण होणे. आणि 50 ते 60% अभ्यास करणे आणि रिव्हिजन चांगलं करणे म्हणजे 100% पास होणे. काय म्हणतोय बघा, 50 ते 60% अभ्यास करणे आणि त्याचं रिव्हिजन चांगलं करणे म्हणजे 100% उत्तीर्ण होणे. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला कुठे उपयोगाला येईल, पात्रता परीक्षेमध्ये येईल. पात्रता परीक्षेमध्ये सेटनेट परीक्षा, टीईटी, सीटीईटी परीक्षेमध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला उपयोगाला येईल. परंतु एमपीएससी, युपीएससी मध्ये हा फॉर्म्युला शक्यतो उपयोगाला येणार नाही. 100% तिथे अभ्यास करावा लागतो. ही पात्रता परीक्षा आहे. आपल्याला 150 पैकी 90 मार्क मिळवायचे आहेत. 150 पैकी 90 म्हणजे 60% मार्क मिळवायचे आहेत. मग 60% जरी आपला अभ्यास चांगला राहिला आणि त्याचं रिव्हिजन आपण चांगलं केलं तरी देखील आपण ही परीक्षा लवकर पास होऊ शकतो. सराव पेपर सोडवणे. सराव पेपर सोडवणे म्हणजे काय, की तुम्ही परीक्षेमध्येच पेपरचा सराव करताय. परीक्षेमध्येच पेपरचा सराव करत असाल तर कसे मार्क मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव करावा लागेल आणि परीक्षेच्या आधी सराव तुम्ही केलात तर तुम्हाला चांगले गुण मिळतील. मग किती सराव करायला पाहिजे, तर किमान 5 जरी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला पाहिजे. किमान 5 तरी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये चांगले गुण मिळतील. त्यामुळे सराव करणं अतिशय महत्वाचं आहे. थोडस आपण सिलेबस आणि कशी विषय रचना आहे, कसे प्रश्न येतात त्याबद्दल आता माहिती करून घेऊयात. बघा सीटीटी पेपर 1 मध्ये पहिला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. 30 मार्कासाठी असतो पेपर हा. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र 30 मार्क. गणित 30 मार्काला आहे. परिसर अभ्यास 30 मार्काला आहे. मराठी 30 मार्काला फर्स्ट लँग्वेज असेल तर, आणि सेकंड लँग्वेज तुम्ही इंग्रजी घेऊ शकताय किंवा हिंदी पण घेऊ शकताय.
तर हा देखील 30 मार्काला आहे. अशा प्रकारे एकूण 150 मार्काची परीक्षा आहे. 150 मार्काची परीक्षा पेपर 1 ची आहे. 30-30 गुण आहेत. 5 टॉपिक आहेत आणि 30-30 गुण आहेत. पेपर 2 मध्ये बघा 6वी ते 8वी साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 मार्काला आहे. विज्ञान व गणित किंवा सामाजिक शास्त्र, विज्ञान व गणित किंवा सामाजिक शास्त्र हे 60 मार्काला आहे. मराठी 30 मार्काला आहे. इंग्रजी किंवा हिंदी 30 मार्काला आहे. आणि एकूण गुण मिळून 150 होतात. बघा, महाराष्ट्रातील मुलांना ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होण्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. तो शॉर्टकट फॉर्म्युला काय, की ज्यांचं इंग्रजी चांगलं नाही त्याने इंग्रजी विषय निवडू नये या परीक्षेमध्ये. तर त्याने कोणता विषय निवडावा, त्याने फर्स्ट लँग्वेज मराठी निवडावी आणि सेकंड लँग्वेज हिंदी निवडावी. जर तुम्ही अशा प्रकारे भाषेची निवड केली असेल, पहिलं लँग्वेज मराठी आणि दुसरं हिंदी, तर तुम्हाला अतिशय चांगले गुण मिळतील आणि तुम्ही 100% उत्तीर्ण होण्यासाठी योग्य असाल. जर तुम्ही इंग्रजी विषय निवडला असेल आणि तुमची इंग्रजी साधारण असेल तर तुम्हाला कमी गुण मिळतील इंग्रजीमध्ये. त्यामुळे बेस्ट फॉर्म्युला काय, की इंग्रजीच्या ऐवजी तुम्ही हिंदी विषय निवडा. हिंदी विषय हा सोपा असतो सीटीईटी परीक्षेमध्ये आणि हिंदी विषयात तुम्हाला जवळपास 30 पैकी 22 ते 23 मार्क मिळू शकतात. 30 पैकी 22 ते 23 मार्क हिंदीमध्ये मिळू शकतात. चांगला अभ्यास केलात तर 28 देखील मार्क मिळू शकतात, 27 ते 28. त्यामुळे इंग्रजीच्या ऐवजी हिंदीच विषय घ्या. मी तर असं म्हणेन की तुम्ही बीए इंग्लिश आणि एमए इंग्लिश जरी असलात तरी देखील तुम्ही हिंदी विषय घ्या. कारण तुम्ही बीए इंग्रजी एमए इंग्रजी राहिलात तरी देखील तुम्हाला इंग्रजीपेक्षा हिंदीमध्ये जास्त मार्क मिळतील. एवढा हिंदीचा पेपर सोपा असतो. मग इंग्रजी विषय कोणी घ्यावा, जे कॉन्व्हेंटची मुलं आहेत आणि इंग्रजी मिडियमची मुलं आहेत त्यांनी इंग्रजी विषय घ्यावा, काहीच अडचण नाही. कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमच्या मुलांनी इंग्रजी विषय घ्यावा पेपर 2 ला. पेपर 1 हा मराठीच घ्यावा किंवा मग कॉन्व्हेंटचा असेल पेपर 1 इंग्रजी घ्या आणि पेपर 2 मराठी घ्या. हे लँग्वेज सिलेक्शन जे आहे, हे लँग्वेज सिलेक्शन तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. लँग्वेज चॉईस मध्ये जर तुमची चूक झाली की तुम्ही इंग्रजीमध्ये तुम्हाला किती मार्क मिळतील सांगता येत नाही, पण हिंदीमध्ये चांगले गुण मिळतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि पाठीमागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, हा झाला लँग्वेज सिलेक्शन. पुढे आपण बघूयात. आता बघा, भरपूर विद्यार्थ्यांना सिलेबसच माहित नसतो सीटीईटी परीक्षेचा किंवा टीईटी परीक्षेचा. तर दोन्हींचा सिलेबस वेगळा आहे बघा. सीटीईटी परीक्षेचा सिलेबस वेगळा आहे आणि टीईटीचा वेगळा आहे. सिलेबस वेगळा आहे म्हणजे क्वेश्चन जो तयार होतो, प्रश्न जे तयार होतात त्याच्यामध्ये फरक आहे. तर सीटीईटी मध्ये जो सिलेबस आहे बघा पेपर 1 चा, त्याच्यामध्ये पहिला विषय आपण घेतला समजा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉजी हा विषय घेतला, तर याच्यामध्ये त्यांनी प्रश्नाचे डिव्हायडेशन दिलेलं आहे आधीच. सीटीईटी सिलेबस मध्ये प्रश्नाचे डिव्हायडेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा पहिला जो टॉपिक आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, या चाइल्ड डेव्हलपमेंटवर 15 प्रश्न असतील. चाइल्ड डेव्हलपमेंटवर 15 प्रश्न. पुढे कन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, CWSN मुलांचा अंडरस्टँडिंग बद्दलचे 5 प्रश्न येतात. आणि लर्निंग अँड पेडोगॉजी असे 10 प्रश्न येतात. म्हणजे 15 आणि 10, 15 आणि 5 20 आणि 10 30. तर हे प्रश्नांचे डिस्ट्रीब्युशन त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, 15, 5 आणि 10. मग याच्यामध्ये चांगले गुण आपल्याला कुठे मिळू शकतात बघा, लर्निंग अँड पेडोगॉजी जो विषय आहे, लर्निंग अँड पेडोगॉजी या टॉपिक मध्ये तुम्हाला चांगले गुण मिळतील. लर्निंग अँड पेडोगॉजी मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट वर जे 15 प्रश्न येतात ते 15 प्रश्न फॅक्च्युअल असतात. फॅक्च्युअल म्हणजे माहितीच पाहिजे तुम्हाला. जीन पियाजेची थेअरी असेल, अध्ययन उत्पत्ती कुठली असेल, त्यानंतर सायकोलॉजी मधले काही टर्म असतील, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद, व्यक्तिमत्व, वाढ व विकास, अशा रिलेटेड फॅक्च्युअल प्रश्न येतात. तुम्हाला तो अभ्यास पाहिजे, तुम्हाला माहितीच पाहिजे, असे 15 प्रश्न असतात. 5 प्रश्न CWSN बद्दल. CWSN मध्ये इन्क्लुसिव्ह एज्युकेशन संकल्पना काय आहे, CWSN विद्यार्थी आपण कोणाला म्हणतो, CWSN बद्दल काही विशेष सोयी सुविधा किंवा स्कीम आहेत, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि लर्निंग अँड पेडोगॉजी मध्ये काय, की अध्ययन कसं घडतं, अध्यापन कसं करायला हवं, अध्ययन होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित असतात, अध्यापनासाठी कोणकोणते घटक महत्वाचे आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न हे लर्निंग अँड पेडोगॉजी मध्ये येतात. तर या ठिकाणी आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात जर या रीतीने अभ्यास केला तर. आपण पुढे बघूयात की हा जो विषय आहे याचा अभ्यास कसा करायचा, फक्त हा फरक समजून घ्या. पुढे बघा पेपर 1 मध्ये मॅथमॅटिक्स विषय आहे. मॅथमॅटिक्स विषयामध्ये 30 प्रश्न असतात.
30 मधले 15 प्रश्न हे कंटेंटचे असतात. आता कंटेंटचे प्रश्न म्हणजे काय? कंटेंटचे प्रश्न म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात गणित विचारलं जातं. गणितीय प्रश्न विचारले जातात शालेय पाठ्यपुस्तकातील. त्यामुळे हे कंटेंट आहे. दुसरं काय? पॅडगॉजिकल इश्यूजच 15 प्रश्न असतात सीटीईटी परीक्षेत. पॅडगॉजिकल इश्यूज म्हणजे काय? गणित विषय कसा शिकवायला पाहिजे, गणित विषय शिकताना मुलांना येणाऱ्या अडचणी, गणित विषय शिकवण्याच्या अध्यापन पद्धती, अध्ययनाच्या पद्धती, गणित विषयाचा प्रत्यक्षात व्यवहारात कसा उपयोग करायला पाहिजे, गणित विषय का शिकायला पाहिजे, अशा प्रकारे जनरल प्रश्न 15 असतात. या ठिकाणी तुम्हाला चांगले गुण कुठे मिळू शकतात? पॅडगॉजिकल इश्यूज जो टॉपिक आहे याच्यावर 15 प्रश्न आहेत. याच्यामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. पॅडगॉजिकल इश्यूवर 15 पैकी तुम्हाला 12-13 प्रश्न मार्क मिळू शकतात. कंटेंट मध्ये मग तुम्ही काय करायचं आहे? कंटेंट मध्ये तुम्ही ठरवा की कुठला कंटेंट मला सोपा वाटतो, तेवढा सोपा कंटेंट करा. काही 4-5 घटक किंवा 7-8 घटक अवघड वाटतात तर त्याचा अभ्यास करू नका. पण जितकं सोपं आहे, जितकं महत्वाचं आहे तितकं तुम्ही करून हे पास होऊ शकताय म्हणून म्हणतोय. तर पॅडगॉजिकल इश्यूजचे प्रश्न तुमचे करेक्ट येऊ शकतात जर व्यवस्थित अभ्यास केला तर. पुढचा एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये सेम आहे बघा. एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये 15 प्रश्न हे कंटेंटचे आहेत आणि 15 प्रश्न हे पॅडगॉजिकल इश्यूज. हा जो पॅडगॉजिक इश्यू आहे याच्यामध्ये 15 प्रश्न हे कंटेंट आणि 15 प्रश्न हे पॅडगॉजिकल इश्यूजचे आहेत. त्यापुढे लँग्वेज 1 मध्ये देखील लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 ला समानच आहे. लँग्वेज 1 मध्ये लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन 15 प्रश्न आहेत आणि पॅडगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. पॅडगॉजी म्हणजे अध्यापन शास्त्र. विद्यार्थी भाषा कसं शिकतो, कोणत्या वयामध्ये त्याला भाषा यायला सुरू होते, भाषा शिकण्याचे काय माध्यम आहेत, भाषा शिकण्याचा क्रम कोणता आहे, अशा प्रकारचे प्रश्न लँग्वेज डेव्हलपमेंट मध्ये आणि पॅडगॉजी मध्ये येतात. तर हे प्रश्न सोपे असतात. आता याची तुलना आपण टीईटी परीक्षेसोबत केली तर टीईटी परीक्षेसोबत अशा प्रकारच्या प्रश्नाची तुलनाच होऊ शकत नाही. टीईटी परीक्षा ही पूर्णपणे फॅक्च्युअल प्रश्न विचारते. फॅक्च्युअल म्हणजे तुम्हाला माहित आहे किंवा नाही असेच प्रश्न जास्तीत जास्त असतात. पण सीटीईटी मध्ये असं नाही बघा. त्यामुळं मी असं म्हणतो, भरपूर विद्यार्थ्यांना सांगत असतो मी की टीईटी पेक्षा, महाराष्ट्र शासनाच्या टीईटी पेक्षा केंद्र शासनाची परीक्षा ही खूप सोपी आहे. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडले विद्यार्थी सीटीईटी परीक्षेचा फॉर्मच भरत नाहीत. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. मुळात केंद्राची परीक्षा ही खूप सोपी आहे आणि या केंद्राच्या परीक्षेमध्ये खूप सोपे प्रश्न येतात आणि प्रश्न हे ऍप्लिकेशन लेवल जास्त असतात. ऍप्लिकेशन लेवल ज्याच्याकडे नॉलेज आहे तो विद्यार्थी काहीही विशेष अभ्यास न करता ही परीक्षा पास होऊ शकतो. ऍप्लिकेशन ज्याचं डोकं चालतंय तो विद्यार्थी. पण टीईटी परीक्षेला असं नाही. महाराष्ट्र शासनाची परीक्षा आहे त्याच्यात पाठच लागतं, माहितीच पाहिजे, नाहीतर मार्क मिळणार नाही, अशी मेथड आहे. म्हणून तुम्ही काय करा, ज्यांना ही परीक्षा पास व्हायची आहे तर त्यांनी सीटीईटी कडे जास्त फोकस करावा, लवकर पास व्हाल तुम्ही. आणखीन याचा फायदा काय? मग महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी तुम्ही दोन्हीपैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. एक तर तुम्ही सीटीईटी पास व्हा किंवा टीईटी पास व्हा, दोन्हीपैकी एक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण हवाय, तरच तुम्हाला अभियोग्यता चाचणी परीक्षा देता येते. पुढे जाऊयात आपण. बघा, लँग्वेज सेकंड मध्ये हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही घ्याल. याच्यामध्ये देखील 15 प्रश्न हे लँग्वेज कॉम्प्रिहेन्शनचे आहेत आणि 15 प्रश्न हे पॅडगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट यावर आधारित प्रश्न आहेत. सीटीईटी पेपर 2 चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये देखील बाल मनशास्त्र जे आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडगॉजी, बाल मनशास्त्र हा देखील सेम पॅटर्न आहे बघा. 15 प्रश्न चाइल्ड डेव्हलपमेंटचे, 5 प्रश्न सीडब्ल्यूएस मुलाबद्दल आणि 10 प्रश्न लर्निंग अँड पॅडगॉजी, अशा प्रकारचे असतात. सेम पॅटर्न आहे. मॅथमॅटिक्स आणि सायन्स मध्ये काय बघा, 60 प्रश्न असतात. मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न. मॅथमॅटिक्सच्या 30 प्रश्नामध्ये कंटेंटचे 20 प्रश्न आहेत. कंटेंटचे 20 प्रश्न आणि पॅडगॉजिकल इश्यूजचे 10 प्रश्न. बघा, कंटेंटचे 20 आणि पॅडगॉजिकल इश्यूजचे 10. तर हे पॅडगॉजिकल इश्यू मध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात व्यवस्थित अभ्यास केला तर. सायन्सचे देखील सेम पॅटर्न आहे. कंटेंट 20, पॅडगॉजिकल इश्यूज 10, अध्यापन शास्त्रीय असे प्रश्न 10 असतात. सोशल स्टडीज मध्ये काय बघा, 60 प्रश्नामध्ये सोशल स्टडीज मध्ये कंटेंटचे 40 प्रश्न असतात. 40 प्रश्न कंटेंटचे असतात. हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स या 3 विषयावर प्रश्न असतात. आणि पॅडगॉजिकल इश्यूज
पॅडोलॉजिकल इश्यूजवर 20 प्रश्न असतात. 40 आणि 20 अशा प्रकारे हे 60 प्रश्न असतात. पुढे बघा, लँग्वेज 1 सेम पॅटर्न आहे. लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन 15 प्रश्न, पॅडोलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट 15 प्रश्न आणि लँग्वेज 2 ला पण सेम आहे. तर अशा प्रकारे सीटीईटी परीक्षेचा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. आपल्याला हे एकदा कळालं तर आपल्याला समजेल की आपल्याला चांगले मार्क कुठे मिळू शकतात. पॅडोलॉजिकल इश्यूज जेवढे प्रश्न आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले गुण मिळू शकतात आणि त्यासाठी काय करायला हवं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पॅडोलॉजिकल इश्यूजला चांगले गुण मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे तर ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, पुढील 15 दिवसात आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. पुढील 15 दिवसात आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. तर आपण ही परीक्षा कशी उत्तीर्ण करता येईल ते थोडंसं आपण बघूयात आता. ओके, तर बघा अभ्यास कसा करायचा आपण ते बघूयात. सर्वांना आवाज येत असेल? आवाज येतोय सर्वांना? सर्वांना आवाज येतोय का? मेसेज करा मला, म्हणजे कळेल. भला सर. हा, येतोय आवाज साहेब. ओके ओके. बघा, अभ्यास कसा करावे. पुढील 15 दिवसात आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची तर काय अभ्यास करावा लागेल. मागील किमान 5 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायला हवे. आता ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सीटीईटीच्या वेबसाईटवर मिळतील. सीटीईटीच्या वेबसाईटवर तुम्ही जी परीक्षा देत आहात त्या परीक्षेचे किमान 5 प्रश्नपत्रिकांचे तुम्ही विश्लेषण करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसे येतात हे तुम्हाला समजेल. सर्वात महत्वाचे हे आहे की प्रश्न कसे विचारले जातात हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण ही परीक्षा उत्तीर्ण होणं अवघड आहे. अभ्यास करण्यापेक्षा प्रश्न समजणं महत्वाचं आहे. प्रश्न आपल्याला समजले कसे प्रश्न येतात तरच आपण ही परीक्षा लवकरात लवकर उत्तीर्ण होऊ शकतो. मग काय करायचं त्याच्यामध्ये, की समजा बालमानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्राचे 5 प्रश्नपत्रिका आपण घेतल्या तर एकूण किती प्रश्न होतील. 30 प्रश्न एका प्रश्नपत्रिकेत असतात आणि 30 प्रश्न गुणिले 5 प्रश्नपत्रिका म्हणजे 150 प्रश्न होतील. तर ह्या 150 प्रश्नाचं तुम्ही काय करायचं आहे, या 150 प्रश्नाचं तुम्ही विश्लेषण करायचं. 150 प्रश्नाचं तुम्ही विश्लेषण करायचं
आणि ज्यावेळेस तुम्ही विश्लेषण कराल 150 प्रश्नाचं, तर तुम्हाला लक्षात येईल की पॅडगॉजिकल इश्यूजचे प्रश्न हे कसे विचारलेले आहेत, पॅडगॉजिकल इश्यूज आणि कंटेंटवर प्रश्न कसे आलेले आहेत, तर हे तुम्हाला एक निश्चितपणे समजून जाईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला पॅडगॉजिकल इश्यूजचे प्रश्न कळतील की कसे प्रश्न येतात, तर निश्चित तुम्हाला याचा चांगला फायदा होईल की प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळाल्यामुळं नेमकेपणाने तो अभ्यास होईल. पॅडगॉजिकल इश्यूचा अभ्यास कसा करायला हवा, तर याचं सोपं उत्तर आहे की तुम्ही पाठीमागील 5 प्रश्नपत्रिका किंवा पाठीमागील 10 प्रश्नपत्रिकेमधले पॅडगॉजिकल इश्यू जे प्रश्न आलेले आहेत त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास केलात, प्रश्नांचा म्हणतोय मी, कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज नाही, कोणतंही पुस्तक वाचू नका. पुस्तक न वाचता काय करा, मग पाठीमागील किमान 10 प्रश्नपत्रिकेमधील पॅडगॉजिकल जे क्वेश्चन आलेले आहेत ते प्रश्न आणि त्याचे ऑप्शन बारकाईने समजून घ्या. इतकाच त्याला सफिशियंट आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करण्याची गरज नाही. हे कारण काय याचं, पॅडगॉजिकल क्वेश्चन हे अप्लाइड लेवलचे असतात, ऍप्लिकेशन लेवलचे असतात. आणि ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन आपल्याला सोडवता येण्यासाठी तशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास लागतो. त्यामुळं त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यावरच तुम्हाला हे सोडवता येईल. कोणतंही मार्केटमधलं पुस्तक वाचून तुम्हाला याची उत्तरे सोडवता येणार नाहीत. त्याला एकच अट आहे की तुम्हाला तशा प्रश्नांचा अभ्यास हवा, त्या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास असेल तरच तुम्हाला ते प्रश्न समजतील, अन्यथा समजणार नाही. मग काय करायला सांगितलं मी, किमान आता वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे किमान 5 प्रश्नपत्रिकेतले पॅडगॉजिकलचे क्वेश्चन बघून घ्या प्रत्येक विषयाचे आणि त्याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला एक अप्रोच कळेल सीटीईटी परीक्षेचा. पुढचं सीटीईटी सराव प्रश्न घेऊन किमान 10 प्रश्नपत्रिका सोडवा. समजा अरिहंतचं तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका मिळत असेल तर तुम्ही ते पुस्तक घ्या, अरिहंत पब्लिकेशनचं सराव प्रश्नपत्रिका, आणि किमान 10 प्रश्नपत्रिका सोडवा किंवा किमान 5 प्रश्नपत्रिका सोडवा. सोडवणं का अपेक्षित आहे की तुम्ही काय करताय की प्रत्यक्षात परीक्षेमध्ये जाऊनच प्रश्नपत्रिका सोडवताय, तर त्यामुळे काय होणार नाही, तुमच्या माइंडला एक सराव पाहिजे, तुमच्या माइंडला प्रॅक्टिस पाहिजे प्रश्न सोडवण्याची. आणि तुमच्या माइंडला प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस नसेल तर परीक्षेमध्ये मग तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये 2 मार्क किंवा 3 मार्कांना तुम्हाला अपयश येईल. ज्या विद्यार्थ्यांना 5-6 मार्कांना अपयश येतं त्यांनी सराव करावा, प्रश्नपत्रिका सोडवण्यात सराव करावा, ज्या सरावामुळे तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात. कोणताही घटक वाचण्या अगोदर त्याचे प्रश्न माहित असावेत. बघा, प्रश्न, कोणताही घटक वाचण्या अगोदर त्याचे प्रश्न माहित हवे. प्रश्न काय माहित हवे, आता याचं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. समजा मला थॉर्नडाईकचे अध्ययन उत्पत्ती वाचायची असेल, अध्ययन थेअरी वाचायची असेल, तर मला आधी माहित पाहिजे की थॉर्नडाईक या व्यक्तीवर सीटीईटी परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो, थॉर्नडाईक यांच्या अध्ययन उत्पत्तीवर कसा प्रश्न येतो मला माहित पाहिजे. आणि जर मला माहित झालं तरच मग मी त्या अँगलनं तो टॉपिक वाचेन. समजा मी आता काय घेतलं, वाढ आणि विकासवर जीन पियाजेची उत्पत्ती, जीन पियाजेची थेअरी घेतली, तर मला अगोदर माहित पाहिजे जीन पियाजे थेअरीवर कसे प्रश्न येतात आणि ज्याप्रमाणे प्रश्न येतात त्याप्रमाणे माझा अभ्यास हवा. त्यामुळं डायरेक्ट पुस्तक वाचणं म्हणजे चुकीचं आहे. डायरेक्ट पुस्तक वाचू नये. तर काय करायला हवं, आधी तुम्हाला प्रश्न माहित करून घेणं महत्वाचं आहे आणि प्रश्न एकदा माहित झाले की मग तुम्ही तो टॉपिक वाचायला घेऊ शकताय. आपल्याकडे काय पद्धत आहे मुलांचा अभ्यास करण्याची, आपल्याकडे विद्यार्थी कसा अभ्यास करतात बघा, की डायरेक्ट पुस्तक घेतात एखादं विकत आणि पुस्तक घेऊन पहिल्या पानापासून वाचायला चालू करतात. पुस्तकातले पहिले 10-15 पान वाचतात आणि थोडंसं मग काहीतरी वेगळं काम लागतं, पुस्तक बंद करून टाकतात. आणखीन 2-3 दिवसांनी आठवण होते पुस्तक वाचण्याची आणि परत पहिल्या पानापासून वाचायला चालू करतात. तर ही चुकीची मेथड आहे. करेक्ट मेथड काय, तो टॉपिक वाचण्या अगोदर तुम्हाला त्या टॉपिकचे प्रश्न माहित हवेत. जर प्रश्न माहित असेल तरच तुम्हाला तो टॉपिक वाचण्यासाठी योग्य प्रकारचं एक दिशा मिळेल. पुढचं काय, आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, परत रिपीट करत नाही. 60% अभ्यास म्हणजे 100% उत्तीर्ण आणि 100% अभ्यास म्हणजे 100% अनुत्तीर्ण. हा फॉर्म्युला आहे, हा माझा फॉर्म्युला आहे. अपवाद सोडून म्हणलं मी, अपवाद सोडून का, काही विद्यार्थी असे असतात 100% अभ्यास करतात आणि 100% त्यांना समजलेलं असतं, असे देखील अपवाद विद्यार्थी असतात. आता मी असं का म्हणतो 100% अभ्यास म्हणजे 100% अनुत्तीर्ण, बघायचं कारण काय की आपण परीक्षेच्या आधी 100% अभ्यास करतो पण आपण रिव्हिजन काहीच करत नाही. 100% अभ्यास केलात आणि रिव्हिजन काहीच केलं नाहीत
तर तुम्ही 100% अनुत्तीर्ण होणार, 100% फेल होणार. कारण ही जी परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, वस्तुनिष्ठ परीक्षा आहे आणि वस्तुनिष्ठ परीक्षेला तुम्हाला माहीतच हवं आणि माहीत असण्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करणं मस्ट आहे. मग रिव्हिजन किती वेळा करावं? रिव्हिजन 3 वेळा किंवा 4 वेळा तुम्ही रिव्हिजन करू शकताय. 3 ते 4 वेळा रिव्हिजन तुम्ही करणं अपेक्षित आहे. जो टॉपिक वाचलेला आहे त्या टॉपिकवर 3 ते 4 वेळा रिव्हिजन करा, जेणेकरून तो टॉपिक तुमचा कन्फर्म होईल आणि मग परीक्षेमध्ये जो प्रश्न येईल त्याचं तुम्हाला कन्फर्म उत्तर देता येईल. कारण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा कशी असते? ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही तुम्ही रिकॉल आणि रिकग्नाइज, रिकॉल म्हणजे आठवा, रिकग्नाइज म्हणजे ओळखा. रिकॉल आणि रिकग्नाइज टाइप परीक्षा असते. रिकॉल आणि रिकग्नाइजला महत्वाचं काय? रिव्हिजन आहे. रिव्हिजन जर झालं नाही तर रिकॉल आणि रिकग्नाइज होणार नाही आणि तुम्हाला जम्बलिंग होईल आणि जम्बलिंग झाल्यामुळे उत्तर चुकेल आणि उत्तर चुकल्यामुळे तुम्ही फेल होणार. त्यामुळे काय हवंय? 60% अभ्यास करा पण रिव्हिजन चांगला करा. 60% अभ्यास पण रिव्हिजन जास्त करा, तुम्ही 100% पास व्हाल. 100% अभ्यास करून रिव्हिजन नाही केलात तर काहीच उपयोग होणार नाही, काहीच उपयोग होणार नाही याचा. पुढे बघा, सीटीईटी परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात तर ते एनसीईआरटी पुस्तकातून येतात. सीटीईटी परीक्षेतील प्रश्न हे एनसीईआरटीच्या पुस्तकातून आलेले असतात. एनसीईआरटीच्या बाहेर कोणताही प्रश्न जात नाही. जितके प्रश्न असतात तेवढे सर्व प्रश्न एनसीईआरटीच्या पुस्तकातून असतात. तर तुम्ही एनसीईआरटी देखील काही महत्वाचे पुस्तक वाचू शकता यासाठी. समजा सोशल स्टडीज साठी तुम्ही इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचे पुस्तक वाचू शकता एनसीईआरटीचे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले गुण मिळू शकतात. तर हे देखील करणं अपेक्षित आहे. आता बघा, सीटीईटी परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला एक 2-3 पुस्तकं सांगतो मी, जेणेकरून तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. पहिलं पुस्तक आहे बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोगॉजी असं नावाचं पुस्तक आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोगॉजी. मी या पुस्तकाचं काही मार्केटिंग करत नाही, त्यामुळे गैरसमज करू नये. ही पुस्तक आपल्याला लवकरात लवकर पास करण्यासाठी उपयुक्त आहेत. महाराष्ट्रातील मराठी पुस्तक कोणते आहेत ते मला माहित नाहीत. मला इंग्रजीतले पुस्तक आणि हिंदीतले पुस्तक माहित आहेत की जे चांगले आहेत. बघा, पेपर 1 साठी आणि 2 साठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी नावाचं पुस्तक आहे की जे पुस्तक तुम्हाला मानसशास्त्रामध्ये चांगले गुण मिळवून देईल. मानसशास्त्र या विषयामध्ये अतिशय चांगले गुण तुम्हाला या मानसशास्त्र विषयात मिळू शकतात जर तुम्ही हे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी पुस्तकाचा अभ्यास केला असेल तर. हे पुस्तक अतिशय बेस्ट आहे, संपूर्ण याच्यामध्ये आहे. आणि या पुस्तकात काय बघा, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर देखील या पुस्तकात आहेत. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असल्यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणखीन काय, सीटीईटी परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रकारचे प्रश्न या पुस्तकात दिलेले आहेत आणि त्या प्रकारचा कंटेंट देखील याच्यात दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला याच्यात फायदा होऊ शकतो. दुसरं पुस्तक काय सांगितलं बघा मी, सीटीईटी टीईटी प्रिव्हियस इयर पेपर्स. प्रिव्हियस इयर पेपर बघा, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना, पेपर 1च्या विद्यार्थ्यांना प्रिव्हियस पेपर हा सीटीईटी किंवा टीईटी पास होण्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. इव्हन सीटीईटी पास होण्यासाठी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हा अतिशय महत्वाचाच आहे. मी काय म्हणेन बघा, एकदम सोपं सांगतो मी. समजा आता मला कोणी विचारलं की मला पुढचे 15 दिवस माझ्याकडे आहेत आणि पुढील 15 दिवसात मला ही परीक्षा पास व्हायची आहे, तर काय करू? त्याचं सोपं उत्तर काय देईन मी, तू एक काम कर, तू पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक घे, 1ली ते 5वीचं असेल तर, किंवा 6वी ते 8वी तू जो पेपर देत आहे त्याचं पुस्तक विकत घे, कोणतं, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सीटीईटीचं, आणि त्यामधील सर्व प्रश्नांचा अभ्यास करून घे. त्यामुळे जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत, 10 ते 12 प्रश्नपत्रिका असतील किंवा 15 प्रश्नपत्रिका असतील, त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा तू अभ्यास करून घे, तू 100% पास होशील. इतर कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. मी सरळ असं सांगेन. काय करणं अपेक्षित आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 15 जरी प्रश्नपत्रिका तू वाचून गेला, प्रश्न उत्तर बारकाईनं आणि चांगल्या प्रकारे, तरी देखील आपण सीटीईटी परीक्षा पास होऊ शकतो. कुठलाही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, कारण पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मधून आपल्याला चांगले अंडरस्टँडिंग होते आणि पॅडगॉजिकल क्वेश्चनची चांगली अंडरस्टँडिंग झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. त्यामुळं पाठीमागील क्वेश्चन पेपर हे अतिशय महत्वाचे आहेत ही परीक्षा पास होण्यासाठी. याचप्रमाणे सेम प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 2 हा जो पुस्तक आहे, हे पुस्तक पेपर 2च आहे. हे पुस्तक पेपर 2च आहे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं. तर तुम्हाला अशाच प्रकारे पेपर 2चं देखील प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही घेऊ शकता आर्यन पब्लिकेशनचं.
आणि शेवटचं पुस्तक काय, सॉरी, हे 2 प्रकारचे पुस्तक आहेत. सोशल सायन्स साठी वेगळं आहे आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठी वेगळं आहे. 6वी ते 8वी ला सोशल सायन्स साठी वेगळं पुस्तक आहे आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्सला वेगळं पुस्तक आहे. तर हे जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामधले, हे जरी प्रश्न तुम्ही बारकाईने करून गेलात तरी देखील काहीच करण्याची गरज नाही. 10 दिवस जरी तुम्ही अशा प्रश्नांचा अभ्यास केलात बारकाईनं तरी तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. पुढे बघा, हा आणखीन एक याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो की प्रॅक्टिस पेपर तुम्ही घेऊ शकता. बघा, प्रॅक्टिस पेपर घेऊन देखील प्रॅक्टिस पेपर सराव करू शकता. प्रॅक्टिस पेपर सराव केल्यामुळे काय होईल, तुम्हाला योग्य प्रकारे एक दिशा मिळेल आणि ऍक्च्युअल परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. त्यामुळे प्रॅक्टिस पेपर पण तुम्ही घेऊ शकता. पुढे आता बाल मनशास्त्र आणि अध्यापन शास्त्रासाठी आणखीन काय स्ट्रॅटेजी करता यायला पाहिजे. बाल मनशास्त्र आणि अध्यापन शास्त्रासाठी तर मी तुम्हाला सांगितलं अरिहंतचं बुक आहे, अरिहंत बुक चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडोगॉजी. हे पुस्तक जर तुम्ही करत असाल तर इतर काहीही वाचण्याची गरज नाही. चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडोगॉजी अरिहंतचं पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला इतर काहीही वाचण्याची गरज नाही. बाकी डीएड बीएडचे कुठलेही मराठीतले काही पुस्तक वाचू नका. इतकं एकच पुस्तक सफिशियंट आहे. पुस्तकाची किंमत पण फार कमी आहे. 150 रुपयाला तुम्हाला पुस्तक मिळेल. पुस्तक देखील एकदम 150-200 पानाचं पुस्तक आहे. एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि चांगलं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडोगॉजीचे चांगले उत्तर निवडू शकताय, सोडवू शकताय. पुढे समजा हे पुस्तक नसेल तर तुम्ही मग कोणतंही डीएड आणि बीएडचं कोणतंही एक पुस्तक घ्या आणि त्याचा अभ्यास करा. बालमानसशास्त्राला शक्यतो मुलांना मिडियम गुण मिळतात. मिडियम म्हणजे 30 पैकी 15 किंवा 18 गुण असे मिळतात. थोडंसं डिफिकल्ट कुठे जातं, फॅक्च्युअल प्रश्नामध्ये त्यांना डिफिकल्ट जातं. मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा. उपयोजनात्मक प्रश्न जास्त असतात आणि उपयोजनात्मक प्रश्न जास्त असल्यामुळं तुम्हाला तशा प्रश्नाचा सराव असणं अपेक्षित आहे. पुढे बघा, आपण आता काही प्रश्न बघूयात. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहेत. कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न काय याच्यामध्ये, चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडोगॉजीचा प्रश्न आहे हा. चिल्ड्रन शुड डॅश डॅश क्वेश्चन्स इन द क्लास. चिल्ड्रन शुड टिंबटिंब आहे, पुढे क्वेश्चन इन द क्लास. 4 ऑप्शन आहेत. बी एनकरेज टू आस्क, बी डिस्करेज टू आस्क, नॉट बी अलाउड टू आस्क, बी स्टॉप्ड फ्रॉम आस्किंग. बच्चों को कक्षा में प्रश्न पूछने के लिए प्रेरित करना चाहिए, हतोत्साहित करना चाहिए, अनुमति नहीं देनी चाहिए, रोकना चाहिए. तर तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये मला या प्रश्नाचं उत्तर काय होईल हे मला सांगा. हॅलो, शोभा मी नंतर कॉल करा. अफसर खान करेक्ट आहे. सोनम मोहिते करेक्ट. श्रुतिका लोकारे करेक्ट आहे. 1 नंबर ऑप्शन. ज्योती रेवणकर करेक्ट ऑप्शन आहे. हॅलो, नंतर कॉल करा, नंतर कामात आहे. चला, व्हेरी गुड. सर्वांनाच प्रश्न समजलेला आहे. बघा, अशा प्रकारचे प्रश्न फ्रेम होतात पॅडोगॉजिकल इश्यूजवर. हा जो आपण प्रश्न बघितला हा प्रश्न पॅडोगॉजिकल इश्यूज, अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन किंवा अध्यापनशास्त्रीय विषय याच्यावरचा हा प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नाचा सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर येणार नाहीत. अशा प्रश्नाचे उत्तर येण्यासाठी थिअरी माहिती वाचून, सैद्धांतिक माहिती वाचून काहीही उपयोग होणार नाही. थिअरी माहितीचा आणि अशा प्रश्नाचा कुठेच संबंध नसतो. असे प्रश्न सोडवता येण्यासाठी तुम्हाला पाठीमागील प्रश्नपत्रिकेत आलेले अशा प्रकारचे प्रश्न माहीत हवेत तरच तुम्ही सोडवू शकता. पुढचा प्रश्न बघा, पॅडोगॉजिकल इश्यूचा प्रश्न आहे पुढचा. चिल्ड्रन्स एरर्स
विद्यार्थ्यांची चुका किंवा बच्चों की गलतियां काय दाखवतात बघा, विद्यार्थ्यांच्या चुका ज्या आहेत ते काय दाखवतात, असा प्रश्न आहे. चिल्ड्रन्स एरर्स काय ऑप्शन येईल सांगा याच्यामध्ये. रिफ्लेक्ट हाऊ केअरलेस चिल्ड्रन आर दाखवतात की विद्यार्थी किती निष्काळजी आहेत. दुसरा ऑप्शन आहे शुड बी इमिजिएटली करेक्टेड बाय आस्किंग देम टू रिपीटेड प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना लगेच करेक्ट करायला पाहिजे रिपीटेड प्रॅक्टिस देऊन. आर अ पार्ट ऑफ लर्निंग अँड गिव्ह अन इन्साइट इन टू देअर थिंकिंग विद्यार्थ्यांची चुका हे काय आहे, त्यांच्या अध्ययनाचा एक भाग आहे आणि हे त्यांना विचार करायला प्रवृत्त करतं. चुका काय झाल्या, चूक कशामुळे झालेली आहे विद्यार्थ्याची, हे अध्ययनाचे एक पार्ट आहे आणि त्यांना ते विचार करायला लावतं. शेवटचा आहे आर इनसिग्निफिकंट इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस इनसिग्निफिकंट आहे, काहीच महत्वाचं नाही टीचिंग लर्निंग मध्ये. शिक्षण विवेक 3 नंबर. अफसार खान ऑप्शन 2 बघा. ऑप्शन 2 याच्यातला ऑप्शन 2 पेक्षा ऑप्शन 3 करेक्ट आहे. ऑप्शन 2 पेक्षा ऑप्शन 3 करेक्ट आहे. 3 करेक्ट काय बघा, विद्यार्थ्याच्या चुका ज्या होतात, चुका होणं हे अध्ययन आहे. जसं आईन्स्टाईन सांगितलं होतं आईन्स्टाईन ना की बल्बचा शोध लावण्यासाठी 1000 वेळा प्रयोग करावा लागला, पण 999 ज्यावेळेस फेल झालं तर ते माझं अध्ययन होतं. तर चुका हे अध्ययन आहे, त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. चुका म्हणजे अध्ययन आहे आणि विद्यार्थ्याला विचार करायला लावतं ते, त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. बघा, मला तुम्हाला याच्यात एवढं सांगायचं आहे की अशा प्रकारच्या प्रश्नाचा सराव केला की तुमच्यामध्ये तुमच्या डोक्यात एक माइंड सेटअप डेव्हलप होईल आणि त्यातून तुम्हाला करेक्ट उत्तर सोडवता येतील, हे याच्यामध्ये मला सांगायचं होतं. ऑप्शन 3 याच्यात करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इमोशन खालीलपैकी कोणतं इमोशन आहे. इमोशन कोणतं आहे खालीलपैकी. फिअर म्हणजे डर किंवा भीती, अटेन्शन म्हणजे लक्ष, स्टिम्युलस म्हणजे उत्तेजना आणि मेमरी म्हणजे स्मृती. या 4 पैकी कोणतं काय आहे, इमोशन आहे. इमोशन म्हणजे भावना. या 4 पैकी भावना काय, इमोशन काय, फिअर, अटेन्शन, स्टिम्युलस आणि मेमरी. आपल्याला याच्यात काय दाखवायचं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इमोशन. इमोशन कोणतं आहे खालीलपैकी. फिअर, अटेन्शन, स्टिम्युलस, मेमरी. बघा, याच्यामध्ये मेमरी ही भावनाच नाहीये, अटेन्शन लक्ष देणे ही पण भावना नाहीये, आणि स्टिम्युलस उत्तेजना ही भावना नाहीये. सूर्याची किरण माझ्या डोळ्यात पडतात हे स्टिम्युलस आहे, ह्याच्यात भावना कुठं आली आहे. डर, भीती किंवा फिअर म्हणजे भीती, साप बघितलं मी घाबरतो, हे माझी इमोशन आहेत. घाबरणं किंवा भीती हे माझी इमोशन आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय उत्तर होईल, 1 नंबरचा उत्तर होईल. 1 नंबर उत्तर आहे फिअर या ठिकाणी इमोशन आहे. व्हेरी गुड. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा याच्यातला. द चिल्ड्रन इन अ क्लास कैन बी कंसिडर्ड टू बी मोटिवेटेड इफ कक्षा में बच्चों को प्रेरित समझा जा सकता है यदि. प्रेरित म्हणजे विद्यार्थी सर्व मोटिवेटेड आहेत, हे तुम्ही कशावरून समजाल मोटिवेटेड आहेत विद्यार्थी. दे मेंटेन डिसिप्लिन इन द क्लास विद्यार्थी डिसिप्लिन मेंटेन करतात, शिस्त मेंटेन करतात वर्गामध्ये. ऑल आर रेग्युलर इन अटेंडन्स सर्व विद्यार्थी दररोज येतात, अटेंडन्स दररोज आहे, म्हणजेच मोटिवेटेड आहे का बघा. तिसरा आहे दे आस्क क्वेश्चन्स सीकिंग क्लॅरिफिकेशन फ्रॉम द टीचर ते प्रश्न विचारतात शिक्षकांना, कशासाठी, क्लॅरिफिकेशन स्पष्टीकरण समजण्यासाठी. दे कम टू स्कूल नीटली ड्रेस्ड इन युनिफॉर्म ते व्यवस्थित युनिफॉर्म घालून शाळेमध्ये येतात. तर यापैकी हो क्लिअर दिसत नाही तुम्हाला, मी वाचून दाखवतो. विद्यार्थी मोटिवेटेड आहे हे तुम्ही कशावरून ओळखाल मोटिवेटेड आहे. पहिला ऑप्शन काय की मेंटेन डिसिप्लिन विद्यार्थी डिसिप्लिन मेंटेन करतो,
शाळेमध्ये, हा पहिला ऑप्शन आहे, डिसिप्लिन मेंटेन करतो. दुसरा ऑप्शन आहे ऑल आर रेग्युलर इन अटेंडन्स, सर्व विद्यार्थी दररोज शाळेमध्ये रेग्युलर येतात, हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे दे आस्क क्वेश्चन सिकिंग क्लेरिफिकेशन फ्रॉम द टीचर, विद्यार्थी प्रश्न विचारतात शिक्षकांना क्लेरिफिकेशन मागण्यासाठी. आणि चौथा आहे विद्यार्थी चांगला युनिफॉर्म घालून शाळेत येतात. मोटिवेटेड विद्यार्थी कुठे असतील तर या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 3 नंबर ऑप्शन करेक्ट काय तर क्लेरिफिकेशन विचारणं आणि प्रश्न विचारणं म्हणजे विद्यार्थी मोटिवेटेड आहे. तो प्रेरणा त्याला मिळाली, प्रेरणा त्याच्याकडे आहे म्हणून तो प्रश्न विचारतोय, म्हणून क्लेरिफिकेशन विचारतो. त्यामुळे या ठिकाणी हे उत्तर असेल. बघा, हे सीटीईटी परीक्षा सोपी काय त्याचं कारण म्हणजे हे आहे बघा. सीटीईटी परीक्षा सोपी का, सीटीईटी परीक्षेतील प्रश्न, भरपूर प्रश्न, जवळपास मी म्हणेन 40% प्रश्न हे तुम्हाला ऍप्लिकेशन लेवलचे असतात आणि तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं लावून त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता. या 40% प्रश्नाला अभ्यास करण्याची काही गरज नाही. सीटीईटी मधल्या 40% प्रश्नांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. फक्त प्रश्न समजून तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. तुमच्याकडे एक राईट अप्रोच पाहिजे, एक राईट अँगल पाहिजे परिस्थितीला बघण्याचा, जेणेकरून तुम्ही करेक्ट उत्तर द्याल. आता याच्या उलट टीईटी मध्ये आहे, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेमध्ये आहे, आपल्या टीईटी मध्ये 90% प्रश्न हे फॅक्च्युअल असतात. 90% प्रश्नांची उत्तर माहितीच पाहिजे आणि 10% प्रश्न हे तुम्ही अभ्यास न करता देऊ शकता. त्यामुळे मी म्हणतो की केंद्राची परीक्षा पास होण्यासाठी खूप सोपी आहे. ज्यांना परीक्षा पास व्हायचं लवकरात लवकर ही परीक्षा पास व्हा. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पेपर 1 गणिताचा, गणिताचा 30 मार्काचा प्रश्न आहे. 30 मार्कासाठी पेपर 1 गणित आहे. यासाठी काय करावं लागेल, यासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही करू शकताय. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधले जे काही गणिताचे प्रश्न आलेले आहेत, कसे प्रश्न आलेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतो, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत नाही, हे तुम्ही आधी समजून घ्या. कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात, फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज ऑफ टॉपिकवर किती प्रश्न येतात, रेशो टॉपिकवर किती प्रश्न येतात, प्रॉफिट अँड लॉसवर किती प्रश्न येतात, याचा स्टडी तुमच्याकडे पाहिजे. हा स्टडी तुम्ही कसा करायला पाहिजे, मग पाठीमागील किमान 5 प्रश्नपत्रिकेचे प्रिंटआउट काढा, किमान 5 प्रश्नपत्रिका, त्यातील गणिताचे एका प्रश्नपत्रिकेत 30 प्रश्न असतील, असे 30 गुणिले 5 प्रश्नपत्रिका म्हणजे 150 प्रश्न झाले. या 150 प्रश्नामध्ये तुम्ही ठरवा प्रत्येक परीक्षेमध्ये रेशोचे प्रश्न किती, पर्सेंटेजचे प्रश्न किती, प्रॉफिट लॉसचे प्रश्न किती, इंटरेस्ट डिस्काउंटचे प्रश्न किती, ह्याचं तुम्ही अनालिसिस करा आणि अनालिसिस करून मग तुम्ही अभ्यास करा. कोणत्या टॉपिकवर प्रश्न जास्त येतात, मग तुम्ही ठरवा कोणता टॉपिक सोपा आहे, कोणता टॉपिक अवघड आहे. तर ही याचा अभ्यास करण्याची एक राईट मेथड आहे. जोपर्यंत तुम्ही पाठीमागचे प्रश्न समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही गणिताचं काहीही वाचू नका. तुम्ही पाठीमागचे प्रश्न समजून न घेता गणिताचा अभ्यास करत असाल तर तुम्ही चुकीचा अभ्यास करत आहात, 100% चुकीचा अभ्यास करताय. जो विद्यार्थी पाठीमागील प्रश्न बघून अभ्यास करतो तो करेक्ट अभ्यास करतो. प्रश्न कसे असतात मग, यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणेचं पुस्तक वापरू शकताय. पंढरीनाथ राणे संपूर्ण अंकगणित हे पुस्तक तुम्ही वापरू शकताय. गणितातल्या काही क्लुप्त्या समजून घेण्यासाठी हे पुस्तक वापरू शकताय. पुढे काय, गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित आहेत. 1ली ते 10वीचा सिलेबस असेल. महत्वाची सूत्रे आणि क्लुप्त्या स्वतंत्र एका पेजवर लिहा, 1 किंवा 2 पेजवर लिहा आणि ते पाठ करा. जे काही महत्वाचे सूत्र आहेत तर महत्वाचे सूत्र 2-3 पेजवर लिहून टाका आणि 2-3 पेजवर लिहून ते पाठ करा आणि परीक्षेला जाताना देखील ते सोबत घेऊन चला. परीक्षेच्या आधी 10-15 मिनिटं अगोदर ते सूत्र जे तुम्ही लिहिलेत त्याचं वाचन करा परीक्षेच्या आधी, जेणेकरून तुम्हाला हे सर्व लक्षात राहू शकतो. आणि गणित सोडवण्याचा दररोज सराव करणे. गणित हा अचानक तुम्ही परीक्षेमध्ये जाऊन उत्तर येणार नाहीत. गणिताची दररोज प्रॅक्टिस लागते. दररोज अर्धा तास 1 तास वेळ द्या गणित सोडवण्याचा, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये चांगले मार्क मिळू शकतात. तर हे पेपर 1 वाल्यांसाठी होतं. आता बघा कसे प्रश्न येतात. हा प्रश्न कंटेंटचा आहे बघा, कंटेंटचा प्रश्न आहे. कसा प्रश्न आलाय बघा, याचं उत्तर द्या बघू. हरीश स्टार्टेड हिज जर्नी ॲट 18:40, 18:40 म्हणजे 6:40 किंवा 18:40 पकडा, अँड फिनिश्ड ॲट 22:20, 22:20. द टाइम टेकन इन कम्प्लिटिंग द जर्नी इज. हरीश त्याची जर्नी म्हणजे त्याचा प्रवास, हरीश ने 18:40 बजे अपनी यात्रा शुरू की और 22:20 बजे समाप्त की.
यात्रा पूरा करने में लिया गया समय है. किती वेळ लागला हरीशला पूर्ण यात्रा पूर्ण करण्यासाठी? काय येईल याचं उत्तर मला सांगा. सुरू कधी केलंय 18:40 ला, संपलंय कधी 22:20. एकूण किती तास झाले, किती तास किती मिनिटे? बघा 18:40 ते 22:20 तुम्हाला काय करायचंय? 18:40 ते 22:20 यामध्ये किती वेळ झाला आपल्याला करायचं आहे? एकदम करेक्ट. सोनम मोहिते करेक्ट आहे. 3 तास 40 मिनिटं लागेल. तीन तास आणि 40 मिनिटं लागतील. करेक्ट आहे. 3 तास 60 मिनिटे ऑप्शनच नाहीये. 3 तास 20 मिनिट देखील ऑप्शन चुकीचा आहे. 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे बघा. याच्यात ऑप्शन करेक्ट कुठला आहे? 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 4 नंबर ऑप्शन सोपं आहे. 6:40 ते 10:20, 6:40 ते 7:40 1 तास होईल, 8:40 2 तास होईल, 9:40 3 तास होईल आणि 9:40 वरनं 10 आणि 10:20 असे एकूण 40 मिनिटं होतील. त्यामुळे 3 तास 40 मिनिट वेळ लागेल आपल्याला. 3 तास 40 मिनिट वेळ लागेल. कशासाठी? तर हे संपूर्ण प्रवास करण्यासाठी. बघा एवढा सोपा प्रश्न जर सीटीटी येत असेल आपल्याला पास व्हायला काय अडचण आहे? चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. द मॅथेमॅटिक्स युज्ड बाय इलिटरेट शॉपकीपर. द मॅथेमॅटिक्स युज्ड बाय इलिटरेट शॉपकीपर. अशिक्षित दुकानदार द्वारा उपयोग किए जाने वाले गणित. अशिक्षित दुकानदार एकटा आणि तो जो गणित वापरतो, गणित काय वापरतो बघा, तो पैसे देताना वजाबाकी करतो. बघा पैसे देताना वजाबाकी करतो किंवा बेरीज करतो. तर असे काहीतरी वेगळे मेथड तो वापरतो. तर त्याचं काय करायला पाहिजे? पहिला ऑप्शन आहे इज व्हेरी युजफुल इन सॉल्विंग ऑल मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम्स. दुसरा ऑप्शन आहे हॅज एम्बिगिटी अँड व्हेरी लो लेवल ऑफ करेक्शन्स इन इट. तिसरा ऑप्शन आहे शुड बी डिस्कस्ड बाय द टीचर्स इन क्लासरूम्स as an alternate strategy in solving related problems. Is not useful in the mathematics classroom. प्रश्न काय? अशिक्षित दुकानदार आहे तो जो गणित वापरतो तर ते काय करायला पाहिजे? असे 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन काय? सॉल्विंग ऑल मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम होईल का? ऑल शब्द असल्यामुळे चुकीचं होईल. बघा या ठिकाणी ऑल शब्द आहे. हा जो ऑल शब्द आहे या ऑल शब्दामुळे हे हा उत्तर होऊ शकत नाही. ऑल शब्दामुळे पुढे काय बघा, हॅज एम्बिगिटी अँड व्हेरी लो लेवल. एम्बिगिटी कशा असेल? बर एम्बिगिटी असणं चुकीचं आहे. एम्बिगिटी जर असेल तर शॉपकीपरचं जो गणित चुकायला पाहिजे. मग शॉपकीपरचं गणित करेक्ट आहे त्यामुळे एम्बिगिटी नाही. त्यामुळे हा देखील ऑप्शन होऊ शकत नाही. 1 नंबरचं देखील उत्तर होऊ शकत नाही. 4 नंबरचं उत्तर बघा. 4 नंबरचा ऑप्शन बघा, इज नॉट युजफुल इन द मॅथेमॅटिक्स क्लासरूम. इज नॉट युजफुल. आपण गणित कशासाठी शिकवतोय? आपण गणित विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी शिकवतोय. जर हे शॉपकीपर्स युजफुल नसेल तर आपण गणित कवर शिकू बरं. त्यामुळे हे नॉट युजफुल हे चुकीचं होईल. हे युजफुल आहे. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 3 नंबरचा ऑप्शन काय? शुड बी डिस्कस्ड बाय द टीचर इन क्लासरूम
ॲज अन अल्टरनेट स्ट्रॅटेजी इन सॉल्व्हिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स. आता शॉपकीपर काय करतो बघा, जर तुम्ही 100 रुपये दिले, 100 रुपये दिले आणि 65 रुपये बिल होत असेल, 100 रुपये दिले 65 रुपये बिल होत असेल, तर आपण काय करतो, 100 मायनस 65 असं करतो बघा शाळेत शिकवताना. 100 मायनस 65 म्हणजे 35 आलं. शॉपकीपर काय करतो माहिती आहे का, 65 रुपये घ्यायचे त्याला, तर तो ऍडिशन करतो. 65 अधिक 5 देतो, 70 रुपये झाले, आणि वर 10चे 3 नोटा देतो, 100 रुपये झाले. म्हणजे तो 65 वरून 100 ला येतो, तो ऍडिशन करतो. आणि शाळेमध्ये आपण काय शिकवतो, सबस्ट्रॅक्शन शिकवतो. शाळेमध्ये आपण 100 मायनस 65 शिकवतो आणि शॉपकीपर 65 अधिक 35 करतो. तर ही दोन्ही मेथड देखील उपयोगाच्या आहेत. त्यामुळे अशा देखील मेथड वर्गामध्ये चर्चा करायला हवे. समजतंय का बघा. चला आपण आता पुढे जाऊयात. प्रत्येक विषयाला जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगत आहे, ती स्ट्रॅटेजी अतिशय महत्वाची आहे. ते स्ट्रॅटेजी तुम्ही लिहून ठेवा वहीमध्ये, मी काय काय सांगतो. आतापर्यंत आपण काय बघितलं, बाल मनसशास्त्र बघितलं, त्यासाठी स्ट्रॅटेजी सांगितले काय करायला पाहिजे. गणिताचं बघितलं. आता परिसर अभ्यास. परिसर अभ्यासाला पण सेम आहे. परिसर अभ्यासाला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, परिसर अभ्यासाला पण सेम तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न बघून घ्यावे लागतील, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधले. आणि पर्यावरण अभ्यासाची जी शालेय पुस्तकं आहेत, ती शालेय पुस्तक तुम्ही वाचा. पर्यावरण अभ्यासाची शालेय पाठ्यपुस्तके महत्वाची आहेत, त्यामधून प्रश्न येतात. आणखीन काय परिसर अभ्यासामध्ये बघा, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि सामान्य विज्ञान, पर्यावरण या 5 विषयावर 6 विषयावर प्रश्न येतात. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या 5 विषयावर प्रश्न या परिसर अभ्यासामध्ये येतात. आणि प्रश्न हे मूलभूत संबोधावर आधारित असतात. मूलभूत संबोध किंवा अध्यापन शास्त्रीय ज्ञान यावर आधारित असतात. ही जी स्ट्रॅटेजी काय, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचून घेणे. दुसरी स्ट्रॅटेजी काय, शालेय पाठ्यपुस्तकाचे पर्यावरण आलेलं आहे ते वाचणे आणि शालेय पाठ्यपुस्तकातील सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे वाचणे याच्यामध्ये अपेक्षित आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकाच्या बाहेर याच्यामधला प्रश्न जात नाही. आणखीन काय, मग तुम्ही मराठीमधील देखील पुस्तक वाचू शकताय पर्यावरण अभ्यासाचे. इथं 9वीला पुस्तक असेल किंवा इथं 11वीला देखील पुस्तक आहे पर्यावरणाचं, तर ते तुम्ही यासाठी वाचू शकताय परिसर अभ्यासाला. आता परिसर अभ्यासाचे प्रश्न बघा कसे येतात. परिसर अभ्यासाचे प्रश्न काय प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज आर ग्रीन हाऊस गॅस. ग्रीन हाऊस गॅस कोणता आहे, ग्रीन हाऊस गॅस, ग्रीन हाऊस गॅस कोणकोणते आहेत असा प्रश्न विचारलाय. पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा आहे मिथेन, तिसरा आहे वॉटर वेपर आणि चौथा आहे ऑल ऑफ द अबव. तर ग्रीन हाऊस गॅस कोणता आहे याच्यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड ग्रीन हाऊस गॅस आहे, मिथेन ग्रीन हाऊस गॅस आहे, वॉटर वेपर देखील ग्रीन हाऊस गॅस आहे. त्यामुळे ऑल ऑफ द अबव हेच उत्तर असेल, ऑल ऑफ द अबव. या ठिकाणी काय उत्तर असेल, ऑल ऑफ द अबव. बघा, एखादा असा विद्यार्थी असतो काहीच अभ्यास केला नाही, मी समजा काहीच अभ्यास केला नाही, आणि असे ऑल ऑफ द अबव अशा प्रकारे समजा 10 प्रश्न असतील, ऑल ऑफ द अबव अशा प्रकारे समजा एक 10 प्रश्न सीटीटी परीक्षेत असतील, 10 प्रश्न ऑल ऑफ द अबवचे 10 प्रश्न समजा असतील. अशा प्रकारचा प्रश्न म्हणतो मी, हा जो 88वा प्रश्न आहे, अशा प्रकारे समजा 10 प्रश्न असतील, तर ऑल ऑफ द अबव तुम्हाला जवळपास 6 ते 7 ठिकाणी ऑल ऑफ द अबव उत्तर मिळेल. 6 ते 7 ठिकाणी, 6 ठिकाणी तर तुम्हाला मिळेलच. बघा, काहीच अभ्यास केला नाही तरी ही मेथड तुम्ही वापरू शकता. अभ्यास नसलेला म्हणतोय मी, ज्यांचा अभ्यास झाला त्यांनी सोडवा प्रश्न, ज्यांचा काहीच अभ्यास नाही वाटतं बाबा आपल्याला काय करायला पाहिजे, ही टेक्निक वापरा. 10 पैकी 10 प्रश्नाला ऑल ऑफ द अबव मारा, तुमचे किमान 5 ते 6 ते 7 देखील प्रश्न येऊ शकतात. कारण पेपर जो काढतो, पेपर काढणारा शक्यतो ही मेथड वापरतो, ऑल ऑफ द अबव कसा उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, पर्यावरणाचा हा पॅडगॉजिकल क्वेश्चन आहे. पॅडगॉजिकल क्वेश्चन आहे बघा. सुषमा वॉन्ट्स हर स्टुडंट टू बी सेन्सिटाइज्ड. सेन्सिटाइज्ड म्हणजे सेन्स जागृत होणे. फॉर कन्झर्वेशन ऑफ ट्रीज, वृक्ष संवर्धन होण्यासाठी
वृक्ष संवर्धन होण्यासाठी विद्यार्थी संवेदनशील बनायला पाहिजे, संवेदनशील बनायला पाहिजे. मग त्यासाठी खालीलपैकी कोणती स्ट्रॅटेजी उपयुक्त आहे, सुटेबल स्ट्रॅटेजी कोणती आहे, कशासाठी, कन्झर्वेशन ऑफ ट्री साठी कोणती सुटेबल स्ट्रॅटेजी आहे वर्गात शिकवण्याची. पहिला आहे ग्रुप डिस्कशन, दुसरा आहे पोस्टर मेकिंग, तिसरा आहे हेल्पिंग चिल्ड्रन टू अडॉप्ट अँड नर्चर अ प्लांट, आणि शेवटचा आहे कंडक्टिंग अ डिबेट इन क्लासरूम. शेवटचा काय, कंडक्टिंग अ डिबेट इन क्लासरूम. बघा काय करायचं आपल्याला, कन्झर्वेशन ऑफ ट्री वृक्ष संवर्धन बद्दल सेन्सिटाईज करायचं आहे. यासाठी काय करावं लागेल, ग्रुप डिस्कशन घेतलं सेन्सिटाईज होईल का, पोस्टर मेकिंग केल्यावर का, हेल्पिंग चिल्ड्रन टू अडॉप्ट अँड नर्चर प्लांट. विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, एखादं तुम्ही एखादं प्लांट घ्या, वनस्पती घ्या आणि ते तुम्ही वाढवा, दररोज त्याला पाणी घाला, खत घाला आणि वाढवा तुम्ही त्या वृक्षाला. तर हे करणं महत्वाचं आहे. 3 नंबर ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी, 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. का, विद्यार्थी स्वतः तो जो काही वाढ होत आहे, वृक्षाची वाढ कशी होत आहे ती त्याला समजेल, त्यामुळे 3 नंबर ऑप्शन महत्वाचा आहे. बघा आता असे प्रश्न सोडवण्यासाठी काय अभ्यास करण्याची गरज आहे का, कोणत्याही प्रकारचा अभ्यासाची गरज नाही. मग कशाची गरज आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न भरपूर वाचन करणे, अशा प्रकारचे प्रश्न पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतले वाचन करून ते सोडवणे, हे जर तुम्ही केलात तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील. त्यामुळे मी वारंवार सांगतोय की असे प्रश्न बघून घ्या. पुढचा आपण पेपर 2 कडे येतोय, सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र पेपर 2. सामाजिक शास्त्रासाठी तुम्ही काय करू शकता बघा, सामाजिक शास्त्रासाठी तात्याचा ठोकळाचे पुस्तक आहे, तात्याचा ठोकळा एकनाथ पाटीलांचं पुस्तक जे आहे, PSI STI असिस्टंट संपूर्ण मार्गदर्शक. तर याच्यामधील तुम्ही टॉपिक वाचू शकता. याच्यातलं काय टॉपिक वाचायचं आहे, याच्यातलं तुम्ही इतिहास वाचा, इतिहास, त्यानंतर ना इतिहास वाचा, भूगोल वाचा, आणि इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे 3 टॉपिक तुम्ही वाचू शकता. कशामधले, या PSI STI असिस्टंट संपूर्ण मार्गदर्शक एकनाथ पाटलांचे पुस्तक आहे, याच्यामधील इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र आपण म्हणू. तर हे 3 टॉपिक तुम्ही वाचून परीक्षेला जाऊ शकताय, तुम्हाला याच्यात चांगले गुण मिळू शकतात. हे कशासाठी, कंटेंटसाठी म्हणतो मी, कंटेंट. CTET मध्ये कंटेंटचे किती प्रश्न आहेत, कंटेंटचे 40 प्रश्न आहेत, आणि ह्याचे प्रश्न किती आहेत, पॅडोगॉजीचे प्रश्न किती आहेत, 20 प्रश्न आहेत. तर कंटेंटचे 40 प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ पाटीलचं पुस्तक, आणि पॅडोगॉजीचे प्रश्न 20 येण्यासाठी हे याच्यासाठी काय करावं लागेल, मग पॅडोगॉजीचे 20 प्रश्न येण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचावा लागेल. पॅडोगॉजीचे प्रश्न येण्यासाठी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचावं लागेल, आणि हे 40 प्रश्न येण्यासाठी तुम्हाला एकनाथ पाटलाचं पुस्तक वाचावं लागेल. मराठीत आहे आणि तुम्हाला शॉर्टकट रिव्हिजन करता येईल. पाठ्यपुस्तक वाचण्यापेक्षा हे पुस्तक तुम्ही घेऊन वाचू शकता, तुमच्याकडे असेल, भरपूर मुलं अभ्यास करतात. तर हे कंटेंटसाठी 40 प्रश्न आणि 20 प्रश्न पॅडोगॉजिकल इश्यूजचे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र तुम्हाला वाचायचं आहे, 60 प्रश्न असतात. तर फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहित करणं अपेक्षित आहे. CTET परीक्षेत शक्यतो प्रश्न हे NCERT पुस्तकातले येतात, आणि NCERT पुस्तकातले प्रश्न ते आहे तसे विचारले जातात. ज्यांना वेळ आहे, ज्यांना वाटतं आपण NCERT पुस्तक वाचू शकतो, तर ते NCERT पुस्तक वाचायला काही हरकत नाही. NCERT पुस्तकातले प्रश्न आहे तसे CTET परीक्षेत येत असतात, 40 प्रश्न असे. पाठ्यमागच्या प्रश्नाचा अभ्यास केला तर देखील या ठिकाणी उपयुक्त ठरेल. ठीक आहे, तर हे झालं सामाजिक शास्त्र. आता आपण बघूयात सामाजिक शास्त्रावर कसे प्रश्न येतात. बघा सामाजिक शास्त्रातला हा पहिला प्रश्न आहे, सोशल सायन्स टीचर शुड एम टुवर्ड्स. सामाजिक शास्त्रातील विद्यार्थी हा, सामाजिक शास्त्रातील शिक्षकाच्या ध्येय काय पाहिजे, काय ध्येय पाहिजे बघा, रोट मेमरायझेशन, बिल्डिंग पर्स्पेक्टिव्ह, सिलेबस कंप्लीशन, पासिंग द एग्जामिनेशन. एक सामाजिक विज्ञान अध्यापक अध्यापिका का निम्न में से कौन सा लक्ष्य होना चाहिए, कंठस्थ करना, सापेक्ष महत्व का निर्माण करना, पाठ्यचर्या को पूरा करना, परीक्षा उत्तीर्ण करना. आता बघा पासिंग द एक्झामिनेशन हा उत्तर होऊ शकत नाही, तुम्हाला माहित आहे. सिलेबस कंप्लीशन हे देखील उत्तर होऊ शकत नाही, सिलेबस पूर्ण करणे ध्येयच नाही ना. रोट मेमरायझेशन
रोड मेमरायझेशन, पाठांतर करणे हे ध्येय होईल का? पाठांतर करणे हे देखील ध्येय होणार नाही. तर 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. बिल्डिंग पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? सोशल स्टडीज मधनं पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप व्हायला पाहिजे. इतिहासाकडे बघण्याचा कल, नागरिकशास्त्राकडे बघण्याचा कल, राज्यशास्त्राकडे बघण्याचा कल, एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा कल, देशाकडे बघण्याचा जो कल आहे, हा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप व्हायला पाहिजे सोशल स्टडीज मध्ये. त्यामुळे या ठिकाणी 2 नंबरचं उत्तर करेक्ट असेल. पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करायचा आहे, दृष्टिकोन डेव्हलप करायचा, दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा. त्यामुळे या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. द मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अर्थ एटमॉस्फेयर बाय परसेंटेज इज. प्रतिशत के अनुसार पृथ्वी के वायुमंडल में कौन सा प्रमुख संघटक है? पृथ्वीवर जे वायू आहेत त्याच्यात सर्वात जास्त पर्सेंटेज मध्ये कोणता वायू आहे? पृथ्वीवर जे वायू आहेत त्याच्यात सर्वात जास्त वायू कोणता आहे, असा प्रश्न विचारला बघा. ऑक्सिजन, ऑक्सिजन माहित आहे आपल्याला जवळपास 20% आहे ना. नायट्रोजनचं प्रमाण देखील खूप कमी आहे. सॉरी, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप कमी आहे. नायट्रोजन 78% जवळपास आहे, 78. आणि हेलियमचं प्रमाण देखील खूप कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी काय उत्तर असेल? या ठिकाणी काय उत्तर असेल? नायट्रोजन उत्तर असेल. नायट्रोजन या वायूचं पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वात जास्त काय पर्सेंटेज आहे? नायट्रोजन या वायूचं सर्वात जास्त पर्सेंटेज आहे. बरोबर. मेजर कॉन्स्टिट्यूट ऑफ अर्थ एटमॉस्फेअर बाय पर्सेंटेज इज नायट्रोजन. आता बघा, परीक्षेत असा प्रश्न आलाय बघा. असा प्रश्न आला असेल तर निश्चित पुढच्या परीक्षेमध्ये हेलियमचं प्रमाण किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, असा फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो बघा. कसा प्रश्न होऊ शकतो मग? जर असा प्रश्न ते विचारत असतील तर तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, हेलियमचं प्रमाण किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे लक्ष द्यायला पाहिजे की एखादा प्रश्न वाचला तुम्हाला अंदाज यायला पाहिजे की जर प्रश्न असा येत असेल पुढच्या परीक्षेत कसा प्रश्न येऊ शकतो, तर असा प्रश्न होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ अन ओपन बुक इव्हॅल्युएशन? ओपन बुक इव्हॅल्युएशन चा मुख्य हेतू काय आहे? ओपन बुक इव्हॅल्युएशन. ओपन बुक इव्हॅल्युएशन जे आहे, ओपन बुक इव्हॅल्युएशन म्हणजे काय? मुक्त पुस्तक पद्धती किंवा मूल्यमापन पद्धती. पुस्तकं घेऊन विद्यार्थी उत्तर लिहित आहेत. तर ही जी पद्धती आहे ओपन बुक इव्हॅल्युएशन, ही पद्धतीचा मुख्य हेतू काय आहे? पहिला, स्टुडंट नीड नॉट फील द बर्डन टू रोड मेमरीज म्हणजे पाठांतर मेमरीज ऑल फॅक्ट्स अँड डिटेल्स. दुसरा आहे, टीचर नीड नॉट अंडरगो एक्स्ट्रा प्रेशर टू फ्रेम न्यू क्वेश्चन्स. शिक्षकाला नवीन प्रश्न तयार करण्यासाठी एक्स्ट्रा प्रेशर येऊ नये, प्रेशर. तिसरा, स्टुडंट नीड नॉट रीड एक्स्ट्रा बुक्स. विद्यार्थी एक्स्ट्रा पुस्तक वाचू नये. चौथा, स्टुडंट्स कॅन आन्सर एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू द टेक्स्ट बुक. विद्यार्थ्याने एक्झॅक्टली पुस्तकात जे दिले ते उत्तर द्यायला पाहिजे. काय होईल या ठिकाणी उत्तर? आपण आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करतो मी, या ठिकाणी प्रश्न सोडवण्याची एक मेथड सांगतो. या प्रश्नामध्ये प्रश्न कसा सोडवायचा असतो. प्रश्न सोडवताना तुम्हाला ऑड काढावं लागेल. ऑड म्हणजे चुकीचे ऑप्शन पहिला दूर करावे लागतील. चुकीचे पहिला 2 ऑप्शन दूर करायचे. आता याच्या शिक्षकांचा एक्स्ट्रा प्रेशर येऊ नये हे उत्तर होऊ शकणार नाही. 2 नंबरचं उत्तर होऊ शकत नाही. काय करायचं बघा, पहिला तुम्ही डिलीट मारा. जे उत्तर होऊ शकत नाही त्याला डिलीट मारा. 2 नंबरचं होऊ शकत नाही. पुढे काय, स्टुडंट नीड नॉट रीड एक्स्ट्रा बुक्स. विद्यार्थ्यांना जास्त पुस्तक वाचू लागू नये म्हणून आहे का? असं कसं होईल बरं? विद्यार्थी पुस्तक वाचायला पाहिजे. त्यामुळे 3 नंबरचं देखील होऊ शकत नाही. 3 नंबरचं देखील उत्तर होऊ शकत नाही. तर राहिले काय 1 आणि 4. आता विचार करा बघा, उत्तर सोडवण्याची ही योग्य मेथड आहे. भरपूर मुलं काय करतात, वारंवार 4 ऑप्शन वाचतात आणि जम्बलिंग होतं. त्यापेक्षा काय करा, 2 ऑप्शन डिलीट करा. 2 ऑप्शन डिलीट केले, राहिले 2 ऑप्शन. आता मला याच्याला निवडायचं आहे. कसं निवडायचं बघा. चौथा ऑप्शन काय म्हणतो, स्टुडंट कॅन आन्सर एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू टेक्स्ट बुक.
बघा टेक्स्ट बुक मध्ये जे दिलेलं आहे ते एक्झॅक्टली म्हणजे जसं आहे तसं आन्सर करेल. जर आहे तसं आन्सर करायचं असेल तर इव्हॉल्युशन कशासाठी होईल मग? तर हा ऑप्शन होणार नाही, चौथा ऑप्शन. का? तुम्हाला मूल्यमापन करायचं असेल तर ओपन बुक इव्हॉल्युशन मध्ये कसे प्रश्न असायला पाहिजे की विद्यार्थी अप्लिकेशन लेवल उत्तर लिहायला पाहिजे. अप्लिकेशन लेवलचे प्रश्न पाहिजे आणि अप्लिकेशन लेवल प्रश्नांची उत्तर विद्यार्थी पाठ्यपुस्तकात बघेल, पाठ्यपुस्तकातील माहितीचा आधार घेईल तो आणि त्या माहितीच्या आधारावर तो अप्लिकेशन लेवलचे प्रश्न सोडवेल. त्यामुळे एक्झॅक्ट आहे तसं लिहिणं हे चुकीचं आहे. एक्झॅक्ट आहे तसं लिहिण्यासाठी आपण परीक्षा घेत नाहीये, तर विद्यार्थी अप्लिकेशन लेवल लिहायला पाहिजे म्हणून परीक्षा घेतोय. त्यामुळे या ठिकाणी काय उत्तर असेल बघा, त्यामुळे या ठिकाणी उत्तर असेल 1 नंबरचं ऑप्शन उत्तर असेल. 1 नंबर ऑप्शन काय? विद्यार्थी रोट मेमरीज म्हणजे स्मरणामध्ये जो पाठांतर करतो विद्यार्थी त्याची गरज लागू नये, त्याचं बर्डन येऊ नये विद्यार्थ्यावर, पाठांतराचं बर्डन येऊ नये म्हणून आपण हे ओपन बुक इव्हॅल्युएशन घेतो. त्यामुळे या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर असेल. 1 नंबर हे करेक्ट आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या टॉपिककडे जाऊया. विज्ञान आणि गणित. आता बघा विज्ञान आणि गणितामध्ये काय असतं आपण बघितलंय. विज्ञानामध्ये 20 प्रश्न आणि गणितामध्ये 20 प्रश्न हे कंटेंटचे असतात. कंटेंटचे 20 प्रश्न असतात आणि पॅडोगॉजीचे 10 प्रश्न असतात. त्यामुळं विज्ञानाचे 20 आणि गणिताचे 20 म्हणून 40 प्रश्न हे कंटेंटचे होतील आणि गणितातले 10 आणि विज्ञानाचे 10 असे 20 प्रश्न कशाचे होतील? पॅडोगॉजीचे होतील. 20 प्रश्न पॅडोगॉजी, 40 प्रश्न कंटेंट. आता पॅडोगॉजीचा अभ्यास कसा करायचा? पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतून अभ्यास करायचा पॅडोगॉजीचा. 40 प्रश्नाचा अभ्यास कसा करायचा? पुस्तकातून अभ्यास करायचा. बघा यासाठी काय करावं लागेल? मूलभूत संबोध, समस्या, निराकरण क्षमता, गणित, विज्ञानाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान हे तुम्हाला असायला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करू शकताय बघा, एमपीएससी साठी कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. एमपीएससी साठी जे मुलं वापरतात पुस्तक, एमपीएससीचं कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊ शकताय. यासाठी विज्ञानासाठी एमपीएससीचं पुस्तक घ्या आणि गणितासाठी पंढरीनाथ राणेचं पुस्तक घेऊ शकताय. आता विज्ञानासाठी तुम्ही मग ज्ञानदीप अकॅडमीचं विज्ञान पुस्तक घ्या, ज्ञानदीप अकॅडमीचं घ्या किंवा सचिन भस्के सरांचं पुस्तक घ्या, कोणतंही पुस्तक चालेल. किंवा अनिल कोलते यांचं पुस्तक आहे विज्ञानासाठी, अनिल कोलते, सचिन भस्के, अरुण कदम असे 3 पुस्तक आहेत. कोणतंही एक पुस्तक घ्या आणि तुम्ही विज्ञानचा अभ्यास करा. विज्ञानचा किती मार्कासाठी? 20 मार्कासाठी. जेवढं सोपं आहे तेवढं करू शकताय. आणि गणितासाठी तुम्ही मग जी किरणचं पुस्तक घेऊ शकताय किंवा पंढरीनाथ राणेचं पुस्तक घेऊ शकताय. जी किरणचं पुस्तक किंवा पंढरीनाथ राणेचं पुस्तक घेऊ शकताय आणि तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकताय. तर अशा प्रकारे विज्ञान आणि गणिताचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता बघा पॅडोगॉजिकल क्वेश्चन कसे आहेत त्याच्यावर आपण बघूयात. पॅडोगॉजिकल क्वेश्चन गणितावर कसे आहेत त्याचा आपण बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑफ लर्निंग मॅथमॅटिक्स? मॅथमॅटिक्स लर्निंग होण्यासाठी, गणित शिकण्यासाठी कोणतं विधान योग्य आहे? कोणतं विधान गणित शिकण्यासाठी योग्य आहे? पहिला आहे एव्हरीवन कॅन लर्न अँड सक्सीड इन मॅथमॅटिक्स. एव्हरीवन कॅन लर्न अँड सक्सीड इन मॅथमॅटिक्स. दुसरा ऑप्शन आहे गर्ल्स नीड एक्स्ट्रा अटेन्शन बिकॉज दे आर वीकर इन मॅथमॅटिक्स. अशा प्रकारचं ऑप्शनच होऊ शकत नाही. मुली कसं काय वीक असतील बरं? गर्ल्स आर वीकर हे विधान चुकीचं आहे. मॅथमॅटिक्स इज स्पेशलाइज्ड सब्जेक्ट मींट फॉर अ सिलेक्ट फ्यू. फक्त काही निवडक विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स विषय आहे का? तर हा देखील उत्तर होऊ शकत नाही. इनफॉर्मल अल्गोरिथम्स आर इन्फेरियर टू फॉर्मल मॅथमॅटिक्स. याचा आणि प्रश्नाचा काही संबंध नाही. त्यामुळे 4 नंबर देखील डिलीट होईल. फक्त 1 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. एव्हरीवन कॅन लर्न अँड सक्सीड इन मॅथमॅटिक्स. या ठिकाणी तुमचा अप्रोच बघितला जातो बघा. तुम्ही मॅथमॅटिक्सला कशा प्रकारे बघताय? तुम्ही एक शिक्षक होणार आहात आणि शिक्षक होणारा व्यक्ती मॅथमॅटिक्स या विषयाकडे कशा प्रकारे बघतो हेच चेक करण्यासाठी हा प्रश्न बघा. तुम्ही जर असा 2 नंबरचा ऑप्शन बघत असाल तर 2 नंबरचा ऑप्शन बघत असाल ते चुकीचं आहे. कारण तुम्ही मग शिक्षक होऊ शकत नाही. तुम्ही शिक्षक होणार असाल तर तुम्हाला असं वाटायला पाहिजे की गणित हा विषय सोपा आहे आणि गणित विषय प्रत्येक जण शिकू शकतो, अशा तुमच्या मनात भावना पाहिजे. विज्ञान विषयाचा प्रश्न बघा. विज्ञान विषयाचा हा प्रश्न आहे. विज्ञान विषयाचा काय प्रश्न आहे? विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट्स आर प्रेझेंट इन मिल्क? मिल्क मध्ये, दुधामध्ये खालीलपैकी कोणता न्यूट्रिएंट समाविष्ट आहे?
याचं तुम्ही उत्तर द्या मला, म्हणजे मला समजेल. दुधामध्ये कोणता न्यूट्रिएंट आहे? प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन डी. प्रोटीन, विटॅमिन सी, विटॅमिन ए. कार्बोहायड्रेट, विटॅमिन सी, आयरन. प्रोटीन, आयरन, विटॅमिन डी. 1 नंबरचा करेक्ट आहे. बघा, विटॅमिन सी याच्यात येणारच नाही. दुधाचा आणि विटॅमिन सीचा काही संबंध नाही, त्यामुळे विटॅमिन सी येणार नाही. आणि आयर्नचा आणि मिल्कचा बी काय संबंध नाही. राहिला प्रश्न कुठला? उत्तर एकच राहिलं, प्रोटीन, कॅल्शियम या ठिकाणी मिळतात, विटॅमिन डी मिळतात. प्रोटीन, कॅल्शियम आणि विटॅमिन डी असे 3 आपल्याला मिल्क मधून न्यूट्रिएंट्स मिळतात. आता आपण शेवटाकडे येतोय. शेवटचे 10 मिनिट तुमची घेतोय आता. लँग्वेजचे प्रश्न राहिले. लँग्वेज बद्दल तुम्हाला पहिला सांगतो मी. लँग्वेज मध्ये महत्वाचं काय बघा, लँग्वेज मध्ये 15 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शनचे आहेत. लँग्वेज मध्ये 15 प्रश्न कशाचे आहेत? कॉम्प्रिहेन्शनचे आहेत 15 प्रश्न. आणि लँग्वेजचे कॉम्प्रिहेन्शनचे 15 प्रश्न असल्यामुळं तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव करणं महत्वाचं आहे. लँग्वेजचे 15 प्रश्न असल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये सराव करणं महत्वाचं आहे लँग्वेजच्या प्रश्नासाठी. बघा, लँग्वेजच्या प्रश्नासाठी काय म्हणतोय मी, 15 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे आहेत आणि ते तुम्हाला सराव करणं अपेक्षित आहे. पाठीमागच्या प्रश्नावर सराव करा. आणि जे 15 प्रश्न पॅडागॉजिकल आहेत ते तुम्ही पाठीमागचे प्रश्न वाचून तुम्हाला समजायला पाहिजे. त्यामुळे लँग्वेजसाठी देखील महत्वाचा फॉर्म्युला काय, लँग्वेजसाठी कोणतं ग्रामरचं पुस्तक वाचू नका. इंग्रजी लँग्वेज जी असते, इंग्रजी लँग्वेजसाठी ग्रामरचं पुस्तक वाचू नका सीटीटी परीक्षेमध्ये. का? सीटीटी परीक्षेमध्ये ग्रामरचे प्रश्न खूप कमी असतात. मोजून 4 ते 5 प्रश्न ग्रामरचे असतील सीटीटी परीक्षेमध्ये. त्यामुळे सीटीटी परीक्षेसाठी ग्रामरचं पुस्तक वाचण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. 15 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शनचे आहेत. कॉम्प्रिहेन्शनचा अभ्यास करा. 15 प्रश्नांचा कॉम्प्रिहेन्शनच्या 15 प्रश्नांचा अभ्यास करा. कॉम्प्रिहेन्शनचे उतारे सोडवा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील. पॅडागॉजिकल इश्यूजवर 10 प्रश्न असतात आणि ग्रामरवर 4 ते 5 प्रश्न असतात. त्यामुळे ग्रामरला जास्त फोकस करू नका. पाठीमागच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करणं हे लँग्वेजसाठी चांगलं असेल. लँग्वेजसाठी मराठी आणि इंग्रजीचं ग्रामरचं पुस्तक वाचण्याची काही गरज नाही. या परीक्षेला ग्रामरवर किमान 5-6 प्रश्न येतात आणि तेवढ्या प्रश्नासाठी ग्रामरचं पुस्तक वाचणं गरजेचं नाही. परंतु टीईटी परीक्षेला ग्रामरचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेला ग्रामरचं पुस्तक वाचणं अपेक्षित आहे. सीटीटी परीक्षेला अपेक्षित नाही. प्रश्न खूप कमी असतात. चला, आता हे झालं लँग्वेज. अशा प्रकारे आपण प्रत्येक विषयाचं बघितलेलं आहे. प्रत्येक विषय तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितल्या, मी एक व्ह्यू नीती सांगितल्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तर शेवटी येतो मी, शेवटचे 5 ते 10 मिनिटं. आता तुम्हाला ठरवायचं, ही जी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, ही परीक्षा ज्ञान मिळवण्यासाठी द्यायची आहे का पास होण्यासाठी द्यायची आहे? परीक्षा ज्ञान मिळवण्यासाठी द्यायची आहे का पास होण्यासाठी द्यायची आहे? जरा मला एका मिनिटात कॉमेंट करून सांगा. परीक्षा नॉलेज डेव्हलप करण्यासाठी द्यायची आहे का क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला द्यायची आहे? सांगा बघू लवकरात लवकर. सीटीटी परीक्षा तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी द्यायची आहे का नॉलेज मिळवण्यासाठी द्यायची आहे? का दोन्ही पण करायचे, नॉलेज आणि एक्झाम क्वालिफाय दोन्ही पण करायचे? काय वाटतं तुम्हाला? नॉलेज मिळवण्यासाठी म्हणजे 1, परीक्षा पास होण्यासाठी म्हणजे 2 आणि नॉलेज आणि परीक्षा दोन्ही व्हायचे म्हणजे 3 नंबर ऑप्शन असं आपण म्हणला तर काय होईल? चल, लवकरात लवकर कॉमेंट करा म्हणजे समजेल मला. बोथ, पास, ज्ञान मिळवण्यासाठी, वा, क्वालिफाईड, नॉलेज, बोथ. बर, चला, धन्यवाद उत्तर दिल्याबद्दल. बघा, आता जो विद्यार्थी म्हणतोय की मला नॉलेज मिळवायचं आहे तर तो विद्यार्थी सीटीईटी परीक्षा पास होणार नाही. बघा मी काय सांगतोय, जो विद्यार्थी म्हणतोय नॉलेज मिळवायचं आहे तो नॉलेज मिळवत बसेल, तो विद्यार्थी परीक्षा पास होणार नाही. नॉलेज मिळवणं आणि परीक्षा पास होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. नॉलेज मिळवणारा माणूस हा अनवॉन्टेड माहिती वाचत जातो. अनवॉन्टेड
परीक्षेला जी गरजेची नाही ती पण माहिती वाचतो, कारण त्याला नॉलेज मिळवायचं असतं. त्या ओघामध्ये तो नॉलेज मिळवण्याच्या याच्यामध्ये तो भरपूर पुस्तक वाचतो, भरपूर माहिती वाचतो, ज्ञान मिळवत असतो. त्याचा काही उपयोग होणार नाही. नॉलेज मिळवणारा माणूस ही परीक्षा पास होणार नाही. दुसरा, ज्यांना परीक्षा पास करायची आहे, ज्यांना परीक्षा पास करायची आहे ते विद्यार्थी परीक्षा पास होतील. ज्यांना परीक्षा पास करायची आहे ते विद्यार्थी परीक्षा पास होतील. 100% परीक्षा पास होतील. आता तिसरा जो ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन मी काय सांगितलं होता? तिसरा ऑप्शन होता ज्ञान आणि परीक्षा दोन्ही मला करायचं आहे. ज्ञान आणि परीक्षा मला दोन्ही करायचं आहे. तर असे विद्यार्थी पास होतील, पण अशा विद्यार्थ्यांना किमान 2 ते 3 अटेम्प्टचे वाया जातील. ज्ञान आणि परीक्षा दोन्ही करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांचे पुढचे 2 ते 3 अटेम्प्ट वाया जातील आणि त्यानंतर हे परीक्षा पास होतील. 2 ते 3 अटेम्प्ट वाया घालून हे परीक्षा पास होतील. मग 100% परीक्षा पास कोण होईल? ज्यांच्या डोक्यामध्ये फिक्स आहे की मला ही परीक्षा पास करायची आहे, मला काहीही करून ही परीक्षा पास करायची आहे. नॉलेज माझ्याकडे किती आहे याचा काहीही संबंध नाही. मला काही करून ही परीक्षा पास व्हायची आहे. कोणताही मार्ग मी वापरेन, पण मला ही परीक्षा पास करायची आहे. हे डोक्यात क्लिअर पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे की मला परीक्षा पास करायची आहे. काहीही उद्या मला परीक्षा पास करायची आहे. या टार्गेटने तुम्ही अभ्यास केलात तर तुम्ही हे लवकरात लवकर परीक्षा पास व्हाल. बघा, तुम्हाला क्लिअर कट सांगतो मी. ज्ञान मिळवण्याच्या भानगडीत पडू नका. ज्ञान मिळवण्याच्या भानगडीत पडून अतिरिक्त वाचन करणे, अनवॉन्टेड वाचन करणे हे काहीच उपयोगाचं होणार नाही. परीक्षा पास होण्यासाठी जेवढं वाचायचं आहे तेवढंच वाचा. परीक्षा पास होण्यासाठी जे ज्ञान मिळवायचं आहे ते ज्ञान मिळवा. अनवॉन्टेड ज्ञान मिळवू नका. टार्गेट करा मला ही परीक्षा पास करायची. यस, चला. पेन कोणती वापरावी? तर आता ही ऑफलाईन पेपर आहे. पेन तुम्ही जो डार्क लगेच गोल करेल अशा प्रकारचे पेन वापरा. ठीक आहे. आणखीन काय करू शकताय? गणिताचे प्रश्न सोडवताना बघा, गणिताचे प्रश्न सोडवताना तुम्ही असं करू शकताय की समजा गणिताचे 30 प्रश्न आहेत, 30 मधले 20 प्रश्न कंटेंटचे आहेत. गणितातले 30 मधले 20 प्रश्न कंटेंटचे आहेत. तर एकदा कंटेंटचे सर्व प्रश्न तुम्ही सोडवून घेऊ शकता. प्रश्नपत्रिकेवर टिकमार्क करा आणि एकदा सर्व सोडवून झाले हे 20 प्रश्न, त्यानंतर तुम्ही काय करा, 20 प्रश्न सोडवून झाले की त्यानंतर तुम्ही OMR शीटवर टिकमार्क करा आणि OMR शीटवर एकदाच तुम्ही टिकमार्क करा. OMR शीटवर तुम्ही एकदाच येऊन टिकमार्क करू शकता. कधी? ज्यावेळेस तुम्ही गणिताचे सर्व 20 प्रश्न सोडवाल त्यानंतर तुम्ही येऊन सोडवू शकता, OMR शीटवर येऊ शकता. किंवा ही मेथड उपयोगाची नसेल तर तुम्ही सरळ एक प्रश्न सोडवायचा आणि मग OMR शीटवर यायचं. हा देखील तुम्ही क्रम वापरू शकता. पेन कोणती वापरायची? डार्क आणि लगेच गोल करायला पाहिजे अशी पेन वापरायची. पेपर 1 सोडवण्याचा क्रम कसा पाहिजे? पेपर 1 सोडवण्याचा क्रम हा, सुरुवातीला मराठी सोडवा, मराठी. दुसरा बालमानसशास्त्र, तिसरा परिसर अभ्यास, चौथा गणित आणि 5वा इंग्रजी. आता हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन सांगितलेलं आहे मी. ज्यांचं इंग्रजी चांगलं आहे ते इंग्रजी आधी सोडवू शकतात. हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. पहिला मराठी सोडवा, नंतर बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित या आणि शेवटी इंग्रजी या. आपण सोप्याकडून अवघडाकडे चाललेलो आहोत. सोप्या विषयाकडून अवघडाकडे आपण चाललेलो आहोत. जे सोपं आहे त्याच्यात मार्क मिळालेच पाहिजे. जे सोपं आहे त्याच्यात मार्क मिळालेच पाहिजे. त्यामुळे आपण सोप्याकडून अवघडाकडे जाऊयात. पेपर 2 सोडवण्याचा क्रम काय? पेपर 2 मध्ये पहिला मराठी सोडवा, दुसरा बालमानसशास्त्र सोडवा, तिसरा सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान गणित सोडवा आणि शेवटी इंग्रजी सोडवा. शेवटी इंग्रजी अवघड आहे त्यामुळे शेवटी सोडवा. जे सोपे टॉपिक ते सोपे सुरुवातीला सोडवा, शेवटी इंग्रजी सोडवा. आणि ज्यांना इंग्रजी विषय सोपा वाटतो ते कधीही सोडवू शकतात. ठीक आहे. पेपर सोडवण्याचा तुम्ही असा क्रम वापरू शकता. पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा, प्रश्न समजल्याशिवाय उत्तरांचे पर्याय वाचू नये. जोपर्यंत प्रश्न समजत नाही तोपर्यंत ऑप्शन वाचायचं नाही. बघा, जोपर्यंत प्रश्न समजत नाही तोपर्यंत ऑप्शन वाचायचं नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बघा काय म्हणतो मी, जोपर्यंत प्रश्न समजत नाही तोपर्यंत ऑप्शन वाचू नये. म्हणजे काय, एखादा समजा प्रश्न दिला असेल तर तो प्रश्न समजून घ्या पहिला. काय प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नाचा नेमका अर्थ काय, प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे हे समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ऑप्शन वाचा. आपण काय करतो बघा, आपण प्रश्न सहज वाचतो, ऑप्शन सिरियसली वाचतो आणि आपल्याला जम्बलिंग व्हायला चालू होतं. हे चुकीचं आहे. काय करायला पाहिजे, मग प्रश्न तुम्ही सिरियसली वाचायला पाहिजे आणि ऑप्शन तुम्ही सहज वाचायला पाहिजे.
प्रश्न सिरियसली वाचायला पाहिजे आणि ऑप्शन तुम्ही सहज वाचायला पाहिजे, मग तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढे, जास्त गुण मिळवून देणाऱ्या विषयांचा चांगला अभ्यास करावा. जास्त गुण मिळवून देणाऱ्या विषयाचा चांगला अभ्यास करावा. जे सोपे विषय आहेत, जे जास्त गुण मिळवून देतात त्याचा अभ्यास चांगला करा. जे समजत नाही त्याचा अजिबात अभ्यास करू नका, काहीच गरज नाही. कारण आपल्याला 100% अभ्यास करायचा नाहीये. त्यामुळे जे समजत नाही ते राहिलेले जे 20-30% त्याच्यात टाकून द्या. आपल्याला 60% 70% अभ्यास करायचा आहे, 30% अभ्यास करायचा नाही. जे समजत नाही ते 30% मध्ये टाकून द्या आणि जे समजते ते 60% आणि 70% मध्ये ठेवा. दररोज परीक्षेच्या वेळेत प्रश्न सोडवा. परीक्षेचं जे टायमिंग आहे, परीक्षेचं टायमिंग समजा 9:30 ते 12 आहे, 9:30 ते 12 या वेळेमध्ये प्रश्न सोडवा. 9:30 ते 12 या वेळेमध्ये प्रश्न सोडवा. पेपर 1 वाले, पेपर 2 वाले तुम्ही काय करू शकताय, पेपर 2 वाले पेपर 2 चं टायमिंग किती आहे, 2 ते 4:30 काय टायमिंग बघा आणि त्या टायमिंग मध्ये तुम्ही दररोज प्रश्न सोडवा. समजा एक असा विद्यार्थी आहे की तो दररोज 2 ते 4:30 झोपतो, 2 ते 4:30 दररोज त्याला झोप येते आणि तो रविवारी परीक्षेला गेला सीटीटीच्या, काय होईल मग, त्या परीक्षेत देखील तो झोपेल का, तर त्याचा एक माइंड सेटअप झालेला आहे दररोज 2 ते 4:30 झोपण्याचा, तर तो माइंड सेटअप त्याला परीक्षेमध्ये देखील झोपवेल. तर हा माइंड सेटअपचा काम आहे आणि माइंड सेटअप तुमचं होण्यासाठी दररोज तुमचा जो पेपरचा टायमिंग आहे त्या टायमिंगला तुम्ही दररोज प्रश्न सोडवायला पाहिजे. म्हणजे तुमच्या मेंदूला एक प्रॅक्टिस होते त्या टायमिंगची आणि त्या टायमिंगला तुमचा मेंदू सतर्क राहतो आणि सतर्क राहिल्यामुळे मेंदू तुमचा सतर्क राहिल्यामुळे काय होतं मग, मेंदू सतर्क राहिल्यामुळे तुम्हाला त्या वेळेमध्ये प्रश्न चांगले सोडवता येतात. त्यामुळे काय करायला पाहिजे, दररोज परीक्षेच्या वेळेत प्रश्न सोडवायला पाहिजे. परीक्षेला 1 तास आधी पोहोचा, जेणेकरून गडबड होणार नाही. आणि एखादा समजा खूप अभ्यास केलाय, खूप अभ्यास केलाय, परीक्षेच्या आधी 5 मिनिट पोहोचला असेल तर तो 100% फेल होणार. माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या, 100% फेल होणार. कारण परीक्षेच्या 5 मिनिट आधी पोहोचला असेल तर त्याला गडबड होईल, त्याचं माइंड कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आणि जो अभ्यास केलाय तो देखील तो विसरून जाईल. या गोंधळामध्ये काहीच त्याचं होणार नाही, चिडचिड होईल. चिडचिड झाल्यामुळे स्मरण चांगलं होणार नाही आणि स्मरण चांगलं न झाल्यामुळे रिकॉल होणार नाही, रिकग्नायशन होणार नाही, संपूर्ण जम्बलिंग होईल आणि परीक्षा नापास होईल. त्यामुळे परीक्षेला किमान 1 तास आधी पोहोचा, निवांत परीक्षे ठिकाणी बसा, शांत डोक्यानं बसा आणि ही परीक्षा द्या. परीक्षेच्या दिवशी सकाळी गोड पदार्थ खावे. गोड पदार्थ कशासाठी खावे, गोड पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि ग्लुकोजचं प्रमाण चांगलं असेल तर परीक्षेमध्ये आठवण्याची प्रक्रिया जी आहे, रिकॉल रिकग्नायशनची प्रक्रिया जी आहे ते करण्यासाठी चालना मिळते. आपल्या मेंदूला ऊर्जा मिळते गोड पदार्थामुळे, मेंदूला ग्लुकोजचं प्रमाण चांगलं मिळतं आणि बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण चांगलं असल्यामुळे गोड पदार्थामध्ये आपला मेंदू चांगल्या प्रमाणे काम करतो. मेंदू चांगला काम करत असल्यामुळे आपल्याला आठवतं, प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे आठवते. त्यामुळे सकाळी गोड पदार्थ खावा. चॉकलेट खावे. चॉकलेटचं कव्हर परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाऊ नका. चॉकलेटचं कव्हर काढून चॉकलेट तुम्ही घेऊन जावा. तर देखील चॉकलेट खाणं हे परीक्षेमध्ये चुकीचं आहे असं देखील आहे. पण तुम्ही चोरून चॉकलेट खाऊ शकताय कोणाला न कळता. चॉकलेट खाण्याचा फायदा काय, चॉकलेट हे गोड असतं, गोड असल्यामुळे ग्लुकोज मिळतं आणि गोड तोंडात खाल्ल्यामुळं तुमची जी जिभेची टेस्ट असते, जीभ जिथं आपण लावतो, जीभ जिथं आपण वर लावतो बघा जीभ, तर तिथं तुरट चव असते, तुरट. आणि तुम्ही गोड खात असाल तर तुमचा एक मूड तयार होतो, मूड, एक प्रसन्न मूड तयार होतो आणि मूड तयार झाल्यामुळे तुमच्या मेमरीला चालना मिळते आणि मेमरीला चालना मिळाल्यामुळे तुम्हाला आठवतं तुम्ही काय वाचलेलं आहे किंवा ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तर्क बांधता येतो, तर्क लावावा लागतो ना, तो तर्क लावण्यासाठी देखील तुम्हाला हे ग्लुकोज उपयोगाला येतं आणि तो गोडपणा तुम्हाला उपयोगाला येऊ शकतो. परंतु चॉकलेटचे वरचे पाकिट घेऊन जाऊ नका, कॉपी केस करतील तुमच्यावर. चॉकलेटचे वरचे कव्हर काढून तुम्ही घेऊन जाऊ शकताय, कोणाला न कळता तुम्ही चॉकलेट खायला पाहिजे. तर ह्या संपूर्ण गोष्टी होत्या सीटीईटी परीक्षा 100% उत्तीर्ण होण्यासाठी. कधी, 31 जानेवारी 2021 ची परीक्षा होण्यासाठी. आता आपण शेवटचे 5 मिनिट घेणार आहोत. शेवटचे 5 मिनिट कशासाठी, तुमच्या मनामध्ये जर काय प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये हे सोडून काय प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला 5 मिनिट उत्तर देतो आणि आपण थांबूया. 5 मिनिट तुम्ही प्रश्न विचारा. याचं तुम्हाला सार सांगायचं असेल, मी असं सार सांगेन या सेमिनारचं की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, किमान 5 प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचणं महत्वाचं आहे. त्यातील प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे आणि प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. पाठीमागील क्वेश्चन पेपर जरी वाचून गेलात
तर देखील तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकताय. पाठीमागील किमान 10 प्रश्नपत्रिका वाचून जावा, तुम्हाला 100% चांगलं यश याच्यामध्ये मिळेल. पॅडगॉजिकल क्वेश्चन्स हे कुठलंही थेअरी पुस्तक वाचून मिळणार नाही, तुम्हाला तसे प्रश्नच वाचावे लागतील. तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर मला लगेच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा काय असेल तर आपण त्याची उत्तरं देऊयात आणि पुढच्या 5 मिनिटात आपण हे वेबिनार थांबवूयात. काय प्रश्न तुमचे आहेत तर विचारा. सुचिता गायकवाड म्हणतात, सर खूप उपयोगी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. आपल्यासारखे अनुभवी व्यक्ती सिंधुदुर्ग डाएट मध्ये आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. थँक्यू मॅडम. काय तुमचे प्रश्न असतील, वेगळे प्रश्न काय असेल तर विचारा, कोणताही प्रश्न विचारा. इंग्लिश पॅसेज सोडवण्यासाठी गायडन्स करा सर. ओके, बघा इंग्रजी पॅसेज हे 10वीला जे अनसीन पॅसेज येतात त्याच प्रकारचे पॅसेज असतात. तुम्हाला स्वतःला सराव करावा लागेल इंग्रजी पॅसेजचा. इंग्रजी पॅसेजचा सराव केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. त्यामुळे परीक्षेच्या आधी किमान किमान 10 ते 15 पॅसेज तुम्ही सोडवा सीटीईटी मध्ये आलेले, मग तुम्हाला चांगले मार्क मिळतील. अजून काय प्रश्न आहे? चला पटापट प्रश्न विचारा, मला मध्ये समजेल तुमचे काय प्रश्न आहेत. शिक्षण सेवक, थँक्यू सो मच सर, आभारी आहे. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, जेणेकरून आपल्याला हे घेता येईल. सेट परीक्षा पास होण्यासाठी असा सराव करावा लागेल का? यस, सेट्स आणि टीईटीचा भरपूर मोठा संबंध आहे. सेट परीक्षेसाठी देखील असाच अभ्यास करा. टीईटी एक्झाम 2021 ला होईल का? 100% परीक्षा होईल. टीईटी परीक्षा 2021 ला 100% होईल. फक्त परीक्षा ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात वगैरे होऊ शकते. डिसेंबरच्या आत परीक्षा 100% होईल टीईटी 2021. यावर्षी अभियोग्यता चाचणी देखील होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा, अभियोग्यता चाचणी. पण त्याआधी ही टीईटी सीटीटी पास पाहिजे. इंग्लिश ग्रामर येतात का? इंग्लिश ग्रामरचे बघा 3-4 प्रश्न येतात, त्यामुळे इंग्लिश ग्रामर करण्याच्या नादी जाऊ नका. 4-5 प्रश्न येतात इंग्लिश ग्रामरचे, त्यामुळे इंग्लिश ग्रामर करू नका, हे करू नका. काय काय प्रश्न आहेत बघा आपले अजून. मॅथ्सचे काही सम्स आले नाहीत आणि वेळ फार कमी राहिला असेल तर काय करावे? शुभांगी लोकरे मॅडम, खूप सुंदर तुम्ही प्रश्न विचारलाय. शुभांगी लोकरे मॅडमने खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे. अशा वेळेस तुम्ही जे काही ऑप्शन राहिलेले आहेत त्या ठिकाणी एकाच ऑप्शनला टिक मार्क करा. एकच ऑप्शन टिक मार्क करून टाका. समजा 10 प्रश्न राहिले असेल, 10 प्रश्न राहिले असेल तर 10च्या 10 प्रश्नाला एकच ऑप्शन टिक मार्क करा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. सर इज इट ओके टू प्रॅक्टिस फ्रॉम आर्यन टेक्स्ट बुक? आर्यन टेक्स्ट बुक म्हणजे काय? एनसीईआरटी टेक्स्ट बुक मधला अभ्यास करा. हा अभियोग्यता परीक्षेसाठी सीटीईटी क्वालिफाईड अप्लिकेबल आहे, काहीच अडचण नाही. सीटीईटी हे आहे, अप्लिकेबल आहे, काहीच अडचण नाही. तुम्ही सीटीईटी किंवा टीईटी पास पाहिजे, अभियोग्यता चाचणी देता येते. सीटीईटी का एग्जाम हिंदी मीडियम में दे सकते हैं क्या? यस, दे सकते हैं. मनवी सिंग, सीटीईटी एक्झाम तुम्ही हिंदी देऊ शकता. सेटचं पुस्तक माझं जानेवारी एंडला येईल, काहीच अडचण नाही. जानेवारी एंडला सेटचं पुस्तक येईल.
सर एक्झाम पास झाली की जॉब लगेच मिळतो का? जॉब लगेच मिळणार नाही, तुम्हाला अभियोग्यता चाचणी पास करावी लागेल आणि मग जॉब मिळेल. बोला सर. हा साहेब. ओके. आभार करा. हो. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग CPD विभागाअंतर्गत CTET सेंट्रल टीचर इंग्लिश एलिजिबिलिटी टेस्ट चे आज या ठिकाणी वेबिनार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आपल्या या वेबिनार मध्ये माननीय शशिकांत शिंदे सर यांनी आपल्याला एक सक्सेस फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा याची पार्श्वभूमी, पात्रता गुण, पात्र कोण आहेत, उत्तीर्ण होण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरावी, कोणते फॉर्म्युला, कोणत्या ट्रिक्स वापराव्या, कोणते, हे सर्व काही कानमंत्र आपल्याला या ठिकाणी साहेबांनी दिलेले आहेत. जसे की अभ्यास कोणत्या विषयाचा आणि कमी वेळामध्ये कसा करावा, कोणते विषय निवडावे, त्यामध्ये प्रश्न प्रकार कोणते आहेत, या सगळ्यांचा भारांश किती आहे, लर्निंग पेडालॉजी काय आहे आणि त्यावर आधारित किती गुण आहेत आणि कसे मिळू शकतात, या सर्व प्रश्नांचा आपल्या या ठिकाणी त्यांनी सर्व सिलेबस पेपर 1 आणि 2 चा उहापोह आपल्याला केलेला आहे. त्यासाठी कोणते संदर्भ पुस्तिका वापराव्यात, अभ्यास कसा करावा, जसे की 5 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून आपल्याला सोडवायचे आणि ते का सोडवायचे, प्रॅक्टिस साठी सोडवायचे. ही संदर्भ पुस्तिका वापरत असताना त्यांनी आपल्याला या ठिकाणी विषयनिहाय, प्रश्ननिहाय या ठिकाणी त्याचं विश्लेषण आपल्याला करून दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. प्रश्न कसे असतात हे विषयनिहाय आपण पाहिलेले आहेत. भाषा, गणित, सामाजिक शास्त्र या सर्व विषयांचं या ठिकाणी परिपूर्ण असं मार्गदर्शन आपल्याला साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी खरोखरच या ठिकाणी एक असा फॉर्म्युला असा साहेबांच्या सगळ्या या व्याख्यानातून असं फॉर्म्युला काढलेला आहे की आपलं माइंड सेटअप त्यांनी केलेलं आहे, माइंड डेव्हलप केलेलं आहे. ह्याच्यातून आपल्याला माइंड ऍटिट्यूड आपला डेव्हलप झालेला आहे आणि आपला कॉन्फिडन्स ह्या सर्व दोन्ही गोष्टीतून वाढलेला आहे. आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला सक्सेस पॉइंट पर्यंत नक्कीच नेऊन ठेवणार आहे. आपलं जे सक्सेस फॉर्म्युला आहे तो ह्या पद्धतीने साहेबांनी आपल्याला वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. आणि या सक्सेस फॉर्म्युल्याचा आपण सर्वजण नक्कीच त्याचा उपयोग करून घेणार, त्याचा लाभ आपल्याला झालेला आहे. आणि आपण ही 30 जानेवारीची जी CTET परीक्षा आहे यामध्ये नक्कीच यशस्वीतेच्या परिपूर्णतेकडे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे 15 दिवस किंवा 10 दिवस जे आहेत आपले ते कारणी लागणार आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी आमचे अधिवक्ता सन्माननीय शिंदे सरांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे प्राचार्य या ठिकाणी आपल्याला जॉईन झालेले होते, त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. CPD विभाग माननीय डॉक्टर मिसाळ मॅडम यांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण जे या ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातून लाभ घेत आहोत, आपणा सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आजचं हे शिबिर संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.